गणेशाय भूयसे सदुद्भवस्थान निरोधलीलया गृहीत शक्ति त्रितयायते मन्तर्भवाय नुपलक्षवर्त्मने गजाननं भूत गणादिसेवितं कपित्थजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोक विनाशकारकम् नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् ध्येयं सदा परिभवघ्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरेचनुतं गोपाल कृष्ण भगवान की जय। भागवत महापुराण की जय। सुखदेव भगवान की जय। राजा रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। केशव नारायण महाराज की जय। नारायण महाराज गोविंद नारायण महाराज की जय। सोना माता की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु भगवान बाबा की जय। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। परम मंगलमय परम स्वरूप सच्चिदानंद स्वरूप अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री कृष्ण परमात्मा यांची वाङ्मय प्रतिमा श्रीमद भागवत महापुराण दिव्य आणि अलौकिक आज या ठिकाणी ही भागवत सरिता भागवत कथा आणि या कथेचा शुभारंभ जो आहे तो आज या ठिकाणी प्रारंभ होत आहे। आपल्या लिमराज काका जे आहेत आमचे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी आपल्या घराला तीर्थाचं स्वरूप प्राप्त करण्याकरिता तीर्थ करण्याकरिता या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहामध्ये भागवत कथा जी आहे या ठिकाणी हे आयोजन करतात समस्त माकुडे परिवार आणि या सोमवंशी नगर परिसरातील समस्त भजनी मंडळी उपस्थित समस्त माता माऊल्या या ठिकाणी अगदी अगत्यानं उपस्थित राहतात आणि सप्ताह म्हणजे किंवा भागवत कथा म्हणजे आपल्या जीवनामध्ये काहीतरी पुण्य अर्जित करण्याकरता आपल्या हातून अन्नदान ज्ञानदान द्रव्यदान जे काही आपल्याला सत्कर्म करता येतं ते सत्कर्म सप्ताहाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी प्रारंभ त्या ठिकाणी करता येतं आणि म्हणून अगदी आमच्या केशवमाईच्या दरबारातीलच हा भक्त परिवार आहे
आणि माझे बाबा गुरुवर्य आज या ठिकाणी कथेला उपस्थित आहेत. आज मी इथे जे बसलो आहे किंवा जे काही चार शब्द बोलत आहे ते केवळ बाबांनीच मला लहानपणापासून प्रेरणा दिली, घडवले आहेत आणि माझ्या जीवनाला दिशा कलाटणी जी आहे ती बाबाच्या सानिध्यात राहिल्यामुळे मिळाली. आणि आज जो काही मी आहे उभ्या महाराष्ट्रामध्ये फिरतो आम्ही आणि फिरत असताना त्या ठिकाणी आपण जे घडलो ते म्हणजे केवळ आपल्या गुरुमुळे घडलो. म्हणून आज बाबाही या ठिकाणी आपल्या लेकराचं कौतुक करण्याकरता पाहण्याकरता या ठिकाणी वेळातला वेळ काढून इथे उपस्थित आहेत. बाबांच्या चरणावरती अभिवादन करतो आणि समस्त या ठिकाणची भजनी मंडळी तुम्हाही या ठिकाणी वंदना करतो. आज आपल्या कथेचा पहिला दिवस आहे. पहिला दिवस म्हणजे लागता झुकता असतो आणि खरंच लागता झुकताही असतो. कारण ओपनिंग डे जो असतो, पहिला दिवस जो असतो तो तर खरं फार महत्वाचाच असतो. परंतु थोडीशी त्या ठिकाणी अडचणी असतात आणि त्यातल्या त्यात 2-3 दिवसामध्ये एवढं नियोजन करणं म्हणजे कठीणच आहे, नाही का? म्हणून शुभमने आम्हाला फोन केला, म्हणजे 2-3 दिवसात एवढी तयारी, कारण लग्नाची तयारी करायची म्हटलं तर 1 महिन्यापासून आपली तयारी असते. 1 दिवसाचं लग्न आहे, त्याच्याकरता कित्येक दिवसापासून आपण तयारीत राहतो आणि हे तर 7 दिवसाचे महाराज. आणि म्हणून हे 7 दिवसाच्या कार्यक्रमाकरता अगदी थोड्या वेळामध्ये का असेना पण सुंदर पद्धतीचे या ठिकाणी आपल्या या माकुडे परिवारांचं नियोजन आहे. जाणकार आणि सुज्ञ तुम्ही आहात. ऐका आता, भागवत जो आहे हा ग्रंथ काही सामान्य ग्रंथ नाहीये. 18 पुराणाचं सार जे आहे ते म्हणजे भागवत आहे. गीता भागवत करीती श्रवण, श्रवण करायला पाहिजे गीता आणि भागवत. ऐकायला येतो तोपर्यंत आपण हे 2 ग्रंथ जे आहेत ते श्रवण करायला पाहिजेत. श्रवण केल्याने माणसाच्या जीवनामध्ये ज्ञानाची वृद्धी होते. माणसाचं ज्ञान जे आहे ते वाढतं, विचार जे आहेत त्याचे ग्लोबल होतात आणि या जगामध्ये कोणताही व्यक्ती असू द्या, त्या व्यक्तीला विचारामुळे किंमत असते, त्याच्या ज्ञानामुळे किंमत असते. म्हणून आपल्याही जीवनामध्ये लागणारे जे सिद्धांत असतील हे आपल्याला कथा कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला मिळतात. म्हणून आपण भागवत जे आहे ते श्रवण करायला पाहिजे, ऐकायला पाहिजे. कारण भागवत एका विरक्त महात्म्याने परीक्षित राजाला सांगितलंय. सांगणारा विरक्त आहे, सर्व संन्यास परिग्रहण केलेला आहे महात्मा. आणि ऐकणारा श्रोता जो आहे तो पृथ्वीचा राजा आहे. म्हणजे ऐकणारा श्रोता कोणी सामान्य नाही आणि सांगणाराही कोणी सामान्य नाहीये. अशी ही भागवत सरित आहे, ही भागवत कथा आहे. आणि पहिल्या दिवशी भागवताची महती, महात्म्य जे आहे ते महात्म्य ऐकावं लागतं. महात्म्य याच्या करता ऐकावं लागतं की नेमकं हा ग्रंथ श्रवण केल्याचं फळ काय, काय आपल्याला प्राप्त होतं. कारण माणसाचा स्वभाव असा आहे, फलप्राप्तीशिवाय त्याची प्रवृत्तीच त्याच्यामध्ये होत नाही. आपण पंढरपूरला जातो, तीर्थयात्रेला जातो, आपण ज्योतिर्लिंग त्याचं दर्शन करण्याकरता जातो, 4 धामाला जातो. जाण्याच्या मागे काय हेतू आहे, काहीतरी आपल्याला मिळालं पाहिजे, पुण्य आपल्याला प्राप्त झालं पाहिजे, फळ मिळालं पाहिजे. म्हणून तीर्थाची जशी महती आहे तशी ग्रंथाची सुद्धा महती असते. आणि म्हणून पहिल्यांदा या ठिकाणी भागवत प्रारंभ करत असताना पहिल्या श्लोकामध्ये
वेदव्यासजी महाराजांनी या ठिकाणी नमन केलेलं आहे. लक्ष द्या आता. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. नमन करत असताना ज्याला आपण नमस्कार करतो त्याचा अधिकार माहिती पाहिजे, त्याचं स्वरूप माहिती पाहिजे, तो काय करतो हे माहिती पाहिजे. कारण नमस्कार कोणी कोणाला करत नसतं, अधिकार पाहूनच नमस्कार केला जातो. एखादा कॉन्स्टेबल आहे आणि कॉन्स्टेबलच्या पुढे जर PSI साहेब जर आले, फौजदार जर आले किंवा SP जर आले तर त्याला देखील त्या ठिकाणी सल्यूट मारावाच लागतो. ही नैतिकता आहे. नमस्कार करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, पण ज्याच्या त्याच्या अधिकारानुसार ज्याला त्याला नमस्कार केला जातो. क्षेत्र कोणतंही असू द्या, त्या क्षेत्रात मधला जो अत्युच्च शिखर गाठलेला व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या अधिकाराला पाहून नमस्कार केला जातो. म्हणून नमस्कार करण्याची प्रथा जी आहे ती प्रत्येक धर्मात, प्रत्येक त्या ठिकाणी महाराज पंथामध्ये आहे. आणि म्हणून ग्रंथामध्ये प्रवेश करत असताना देखील प्रारंभी नमस्कार केला पाहिजे, नमन करायला पाहिजे. म्हणून वेदव्यासजी महाराज, कारण विनम्रतेशिवाय या जगामध्ये काहीच प्राप्त होत नाही. नीट आहे का बरं का? ज्याच्या अंगी नम्रता असते, जो झुकतो त्यालाच काहीतरी प्राप्त होतं. जे अहंकाराने ताटमानाने उभा राहतात त्याच्या जीवनामध्ये काहीच प्राप्त होत नाही महाराज. तुम्हाला माहिती असेल तुकोबारायने गाथ्यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे की नदीच्या पात्रामध्ये लवाळे असतात आणि नदीच्या तीराला, नदीच्या काठाला उंच उंच झाडी असते. झाड जे आहे ते अत्यंत उंच आहे, परंतु झाड न झुकत असल्यामुळे मोठ्या मोठ्या पुरामध्ये झाडाची जी बुंदे आहेत, खोड जे आहेत, झाडाचे जे त्या ठिकाणी जे बुड आहेत ना ते सगळे वाहून जातात. पण ऐन मध्यभागी असणाऱ्या लवाळ्या मात्र वाहून जात नाहीत महाराज. म्हणजे काय फरक आहे? झाड जे आहे ते अगदी ताठ उभा राहिलं म्हणून पाण्याच्या प्रवाहामध्ये ते वाहून गेलं, आणि लवाळी जी आहे ते खाली पाण्याने झुकली आणि त्या झुकल्यामुळे त्या लवाळीला त्या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाला देखील काही करता आलं नाही. याचा अर्थ असा आहे, ज्याच्या जीवनामध्ये झुकणं असतं ना त्याच्या जीवनामध्ये काहीतरी मिळतं त्याला महाराज. ज्ञान प्राप्त करायचं असेल तरी देखील विनम्रता असावी लागते. आणि म्हणून नमन करणं, नमस्कार करणं हे सगळ्यात अगत्याचं आहे. म्हणून भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये नमन केलेला आहे. तुम्ही बघा हे जेवढे आहेत ना, आता नमन करत असताना नमनाचे दोन प्रकार आहेत. एक आहे भगवंताच्या स्वरूपाचंही ध्यान केलं जातं. आपण रूप पाहता लोचनी हा भंग म्हणतो, हे भगवंताचं ध्यान आहे. हे भगवंताला एक प्रकारचा नमस्कार केलेला, त्याच्यामध्ये त्याच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे महाराज. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया. करकटेवरी ठेवोनिया असं ज्याचं स्वरूप आहे आम्ही त्याचं ध्यान करतो, असं ध्यान करायला पाहिजे. म्हणून वेदव्यासजी महाराज नमन करत असताना त्याचं स्वरूपाचं वर्णन करतात. जसं माणसाच्या स्वरूपाचं वर्णन केलं जातं, ज्याला दोन हात आहेत, ज्याला दोन पाय आहेत, ज्याला दोन डोळे आहेत त्याला मनुष्य म्हणतात, त्याला माणूस असं म्हणतात. तसं देवाचं स्वरूप काय? देव काळा आहे का गोरा आहे? देव उंच आहे का ठेंगणा आहे? देव दिसतो कसा? हा वैज्ञानिक लोकांनाही पडलेला प्रश्न आहे, सुशिक्षित लोकांनाही पडलेला प्रश्न आहे महाराज. एकाने फार सुंदर सांगितलं, म्हणजे दगडात देव असतो का? थोडासा शिकलेला होता, त्याला वाटलं दगडामध्ये कुठे देव असतो का? देव दगडात नाहीये असं जो म्हणणारा आहे ना, तो देवाचं अस्तित्व फक्त शाब्दिक ज्ञानाने मान्य करत नाही, पण नाही म्हणणं सोपं आहे हे सिद्ध करणं अवघड आहे. कारण तुम्ही त्या योग्यतेचे नाहीत म्हणून तुम्हाला दगडात देखील देव दिसत नाहीये.
अहो दगडातच सोडा, माणसाला माणसात देव दिसत नाही, दगडात तरी कधी दिसावा. काही काही माणसं माणसाकडे पाहत असताना मार्गा म्हशीसारखं बघतात महाराज. नजरच जेवढी तीक्ष्ण असते, त्या नजरेमध्येच एवढा क्रोध भरलेला असतो. पाहत असताना देखील आपल्याला पायातली चप्पल काढावीशी वाटते. माणसाच्या जवळ माणूस याला तयार होत नाहीये, त्याला का माणूस म्हणावं का? तुमच्या नजरेतून, तुमच्या बोलण्यातून, तुमच्या वागण्यातून जर मनुष्य जवळ येत नसेल तर त्याला का माणूस म्हणावं का? नाहीये. याच्या करताने द्वेष, मत्सर, क्रोध याच्या करता हे जीवन दिलेलं नाही आपल्याला. देव आहे नाही हे तरी दूरची गोष्ट आहे, परंतु मनुष्य म्हणून जन्माला आलात, कमीत कमी माणसासारखं तरी वागा, असं संतांनी सांगितलं आहे. आणि म्हणून संत काय आपल्याला शिकवतात? संत सांगतात की तुमच्या जीवनामध्ये विनम्रता असणं हे फार महत्वाचं आहे. नम्र झाला भूता तेने पोंडिले अनंता. जो विनम्र झाला त्याला देव शोधण्याची गरज नाही, मग देव त्याला शोधत येतो मागचा. अशी योग्यता त्याला प्राप्त करता येते. म्हणून भागवतामध्ये या पहिल्या श्लोकामध्ये नमन करत असताना त्याचं स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. कसा आहे तो? सतरूप आहे, चितरूप आहे, नीट आहे का बरं का, आणि आनंद रूप आहे. हे फार महत्वाचं आहे. देव आहे कसा? वेदांताने जे सांगितलंय त्या पद्धतीचा. सत शब्दाचा अर्थ आहे जो त्रिकाला बाधित, ज्याची सत्ता असते त्याला सत असं म्हणतात. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सगळ्या साधू संतांनी देवाला सत असं म्हटलंय. सत म्हणजे नीट आहे का? सत शब्दाचा अर्थ आहे ज्याचा नाश होत नाही, तो खरा सत आहे. बाकी आपला नाश होतो, आपल्या शरीराचा नाश होतो, आपल्या या प्रपंचाचा नाश होतो, सगळ्याचा नाश होतो, परंतु भगवंताचा नाश होत नाहीये. का? कारण तो अविनाशी आहे महाराज. म्हणून आमच्या साधू संतांनी सांगितलं, अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश साधू संतांनी जे सांगितलंय ते सत्य सांगितलंय. अविनाश करी, ज्याचा नाश होत नाही ते करी, त्याला जवळ कर. अविनाश करी आपुलिया ऐसे. आपला तो देवच आहे, आपुला तो एक देव करून घ्यावा.
बाकी संसारातलं जेवढं आहे ते नाशवान आहे म्हणून त्याला नश्वर म्हणतात आणि ज्याचा नाश नाही त्याला ईश्वर म्हणतात म्हणून तो सत्स्वरूप आहे ज्याला आपण सत्यम शिवम सुंदरम असं म्हणतो म्हणून जगामध्ये देवाचं अस्तित्व आहे म्हणून आपण चालतो म्हणून आपण बोलतो म्हणून या सगळ्या घटना घडतात महाराज संसारामध्ये आणि म्हणून त्याला सत असं म्हटलेलं आहे ज्याचा नाश होत नाही तो सत आहे दुसरं विशेषण आहे तो चित स्वरूप आहे चित म्हणजे प्रकाश नीट आहे का बरं का प्रकाश शब्दाचा अर्थ आहे आता मला सांगा सूर्याचा प्रकाश किती आहे काही काही माणसं सूर्य मोजतात पृथ्वीवरनं त्याचं जर मूल्यांकन जर करायला गेले तर ते हातातही बसत नाही मला एवढा सूर्य आहे एवढा सूर्य आहे धरतीवर उभा राहून सूर्य मोजतात ते आपल्या बचकीत बसेल मुठीत बसेल एवढं सूर्य आपल्याला दिसतो पण त्याचा प्रकाश प्रकाशाशी त्रिभुवन थोकडे दिसायला सूर्य आपल्याला लहान दिसतो पण सूर्य लहान नाहीये आपली जेवढी पृथ्वी आहे ना या पृथ्वीपेक्षा तिप्पट मोठं आहे क्षेत्रफळाने एवढा त्याचा व्यास आहे सूर्याचा मग सूर्याचा प्रकाश ब्रह्मांडामध्ये पसरलेला आहे सूर्याला ज्यांनी जन्माला घातलं त्याचा प्रकाश किती मोठा असेल म्हणून याचा अंत नाही महाराज ना आदी नाही ना अंत नाही असा असणार आहे तो परमात्मा त्याचा प्रकाश सर्वत्र आहे त्याच्या प्रकाशामुळेच आपल्याला दिसतं त्याचा प्रकाश आहे म्हणून ही सृष्टी चालते आतापर्यंत सूर्य अनादी कालापासून उगवतोय मावळतोय पण सूर्याला कधी वाटलं का आज रविवार आहे आपण सुट्टीवरती जावं कधी वाटलं सूर्याला नाही वाटत सूर्य देखील घाबरतो ही सत्ता आहे त्याची महाराज सूर्याला देखील प्रखर उष्णता द्यावी लागते जगामध्ये ही सत्ता आहे त्याची हा त्याचा प्रकाश आहे म्हणून महाराज आणि म्हणून त्याचाच सर्वत्र प्रकाश असल्यामुळे त्याला दुसरं विशेषण दिलेलं आहे नाश होत नाहीये आणि तो चित्रूप आहे महाराज आणि तिसरं विशेषण दिलंय नीट आहे का बरं का हे थोडस वेदांतातल्या परिभाषा आहे आनंद रूप आहे तो आनंद आहे म्हणून महाराज आपल्या जीवनामध्ये आनंद आहे परमात्मा ज्या दिवशी आपल्यावरती कृपा करतो त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये आनंद येतो त्याला परमानंद असं म्हणतात विषयानंद जो आहे तो वेगळा आणि परमानंद जो आहे तो वेगळा विषयानंद जो आहे तो उत्तरोत्तर कमी होत जातो आणि परमानंद जो आहे तो वाढत जातो तुम्हाला सगळ्याला प्रमाण पाठ आहे बघा सुख घडो घडी वाढू लागे सुख कमी होतं का वाढू लागतं वाढू लागतं ते पारमार्थिक सत्ता असते पण कमी होतं ते संसारातलं सुख असतं लग्न झाल्याच्या नंतर एखादा पती आपल्या पत्नीच्या मुखाला उपमा देतो वर्णन करतो कसं वर्णन असतं बघा चंद्रमुखी म्हणतो महाराज चंद्रासारखं मुख आहे तुझं कमळाच्या पाकळ्याप्रमाणे नेत्र आहेत नाक असं आहे गोरी असे आहे तसं आहे हे म्हणजे विवाह झाल्याच्या नंतर काही दिवस त्या सौंदर्याचं वर्णन केलं जातं ते चंद्रमुखी आहे चेहरा काही दिवसानंतर पुन्हा तो सूर्यमुखी होतो सूर्य म्हणजे सूर्य जसा गरम असतो तसं तेच मग पुन्हा मग घरात आल्या आपल्याला गरम दिसतं आणि आपल्याला त्या ठिकाणी मग संसारातलं कळायला लागतं मर्म जे आहे ते त्याला म्हणतात सूर्यमुखी आणि सूर्यमुखीच्या नंतर पुन्हा तर अशी अवस्था होते संसारामध्ये सुख वाढत नाही कसं कमी होतं बघा मग नुसते ज्वालामुखी राहते महाराज चंद्रमुखी सूर्यमुखी शेवटी ज्वालामुखी असते ज्वालामुखीचा विस्फोट जसा होतो तसं संसारातलं जेवढं सौंदर्य आहे हे आपल्या जीवनामध्ये कधीही चिरंतर सुख देत नाहीये हे क्षणिक आणि तात्कालिक सुख देणार असल्यामुळे एरती माईक दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान
हे संतांनी आपल्याला सांगितलंय. म्हणून महाराज साधू संतांनी सौंदर्याचं वर्णन केलं ते फक्त देवाच्या सौंदर्याचं वर्णन केलं. तो आनंद रूप आहे महाराज. आनंदाचे डोही आनंद तरंग नाही का. आनंदाचे डोही खाली आला का. राधे राधे. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद गुरुजी तुमचा स्वर गेलाय माझाही गेला. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे त्याला आनंद रूप असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून महाराज तो आनंद रूपाय हे त्याच्या स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी करतात. त्याच्यानंतर विश्वोत्पत्त्यादी हेतवे काय करतो तर तो विश्वाला उत्पत्ती करतो, पालन करतो आणि संहार करतो. जिसकी रचना इतनी सुंदर ओ कितना सुंदर होगा. ज्याने हे संपूर्ण विश्व निर्माण केलं, जयापासून हे सकळ महिमंडळ झाले. महिमंडळ म्हणजे हे पृथ्वी आदी सर्व तारांगण आदी ज्याने निर्माण केले तो परमात्मा आहे. विश्वाला तो निर्माण करतो. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू कल्चर जे आहे त्याच्यामध्ये 3 देवता जे आहेत ते फार मुख्य सांगितलेले आहे. एक आहे ब्रह्मदेव, दुसरे आहेत त्या ठिकाणी विष्णू आणि तिसरे आहेत भगवान शंकर. ब्रह्मा विष्णू आणि महेश. एक परमात्मा त्याच परमात्म्याचे अंश स्वरूप एक शक्ती निर्माण करते, त्याला ब्रह्मदेव असं म्हटलेलं आहे. मला पै ब्रह्मा प्रात काळू विष्णू तो मध्यान वेळू सदाशिव सायंकाळू बाळाया. पै ब्रह्मा प्रात काळू म्हणजे जसं एका दिवसामध्ये जसं प्रातःकाळ असतो, दुपार असते आणि सायंकाळ असते, तसं या जगाला देखील एक दिवस उत्पत्ती होते जगाची. ती उत्पत्ती करणारी ताकद म्हणजे ब्रह्मदेव. पालन करते तिचं नाव विष्णू आहे. विष्णू शब्दाचा दुसरा अर्थ आहे व्यापक. जो व्यापक आहे त्याला विष्णू असं म्हणतात. आणि त्या विष्णूची सत्ता आहे म्हणून समुद्र आपली मर्यादा सोडत नाही. त्या विष्णूची सत्ता आहे म्हणून वारा जो आहे तो वाहतो. म्हणून त्या विष्णूला पालन करता असं म्हटलेलं आहे. आणि तिसरं आहे एक दिवस प्रलय काळामध्ये संपूर्ण सृष्टी जी आहे ती विलयाला जाते. ती शक्ती म्हणजे भगवान शंकराची शक्ती आहे. म्हणून ब्रह्मा विष्णू आणि महेश या 3 देवता त्याच परमात्म्याचे स्वरूप आहेत. किंबहुना तोच परमात्मा या 3 स्वरूपामध्ये व्याप्त झालेला आहे. म्हणून महाराज विश्वोत्पत्त्यादी हेतवे असं म्हटलं महाराज. पुण्या नीट आहे का बरं का. हा भागवतातला पहिला श्लोक आहे. आणि नमन करत असताना या ठिकाणी त्याच्या स्वरूपाचं वर्णन, कार्याचं वर्णन, काय करतो आणि फळ काय होतं प्राप्त तेही सांगतात. 3 ताप आहेत, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक ताप. या 3ही तापाला तो परमात्मा नष्ट करतो. म्हणून श्रीकृष्णाय वयम नमः असा श्रीकृष्ण भागवताची अधिष्ठित देवता असल्यामुळे या ठिकाणी श्रीकृष्णाचं नमन करतात. आणि आता ऐका
पहिला श्लोक झाला. दुसऱ्या श्लोकामध्ये यम प्रम व्रजंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुस्तम सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मि. आता लक्ष द्या, पहिल्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याला नमन केलं म्हणजे भगवंताला नमन आहे, आणि दुसऱ्या श्लोकामध्ये गुरुला वंदना आहे. गुरु विना अनुभव कैसा कळे. चांगली गोष्ट शिकण्याकरता गुरु लागतो, नीट ऐका, आणि वाईट गोष्ट शिकण्याकरता देखील गुरुच लागतो बरं का. वाईट गोष्ट काही घरात शिकत नाहीत कोणतेही मुलं. व्यसन कसं करावं तो ज्या मित्राच्या संगतीत जातो ते मित्र शिकवतात. मित्र म्हणजे कोण? गुरुच आहेत ना महाराज. तो काही आईच्या पोटातून शिकून आलाय का कसं व्यसन करायला पाहिजे, कसं व्यसनाच्या आहारी गेलं पाहिजे? नाहीये. ज्याच्या सानिध्यात तुम्ही राहता ना आणि ते तुम्हाला शिकवतात त्याला गुरुच असं म्हणतात महाराज. मग चांगली गोष्ट शिकावी का वाईट गोष्ट शिकावी? झोपले काय? चांगली गोष्ट शिकली तर आपल्याला त्या ठिकाणी आपलं कल्याण होईल. वाईट गोष्ट शिकतात माणसं, काही काही तर माणसं अशा असतात चांगलं शिकण्याची इच्छा नाही पण वाईट शिकण्याकरता काय करतील याचा भरोसा नाही महाराज. म्हणून वाईट गोष्ट शिकू नये. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दोन परंपरा आहेत. एक आहे दिती परंपरा आणि दुसरी आहे आदिती परंपरा. चांगल्या माणसाचे गुरु आहे तसं वाईट माणसाचे देखील गुरुच असतात महाराज. जेवढे खून करणारे असतात, मर्डर करणारे असतात, गुंड असतात, त्यांचे देखील त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातले गुरु असतात. चांगली गोष्ट शिकायची असेल तर गुरु, आणि वाईट गोष्ट शिकायची असेल तरी गुरु लागतो महाराज. म्हणून दैत्याच्या गुरुचंच नाव आहे शुक्राचार्य आणि देवतांच्या गुरुचं नाव आहे बृहस्पती. बृहस्पती जे आहेत दोन्ही ब्राह्मणच आहेत, पण एक आसुराचे गुरु आहेत आणि एक सुरांचे गुरु आहेत, म्हणजे देवतांचे गुरु आहेत. म्हणून परंपरा पूर्वीपासून त्या ठिकाणी दोनच चाललेले आहेत. एक आहे आसुरी संपदा आणि दुसरी आहे दैवी संपदा महाराज. म्हणून तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा दोनच परंपरा आहेत, चांगली आणि वाईट. ज्या देशात सगळे मुसलमान राहतात तिथं भांडण आहेत का सांगा बरं? तिथे ना धर्म आहे ना तरी पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट होतात, तरी एकमेकांच्या विरोधामध्ये रोज तिथे मोर्चा निघतात. तिथे दुसरा धर्म नाहीये. असे 53 देश आहेत मुसलमानाचे तरी ते शांत नाहीत महाराज. मनुष्य म्हटला की त्या ठिकाणी वाद विवाद आलाच महाराज. कोणताही धर्म असू द्या त्या धर्मामध्ये काही चांगली माणसं असतात आणि काही वाईट माणसं असतात. मग चांगली आणि वाईट परंपरा जगाच्या पाठीवर सगळीकडेच आहे. तुम्ही देवाला माना अथवा न माना या दोन्ही परंपरा आहेत. म्हणून याच्याकरता आपल्याला गुरु जे आहेत ते चांगले मिळाले पाहिजेत. भागवताची जी खरी जी गुरु आहेत ना त्यांचं नाव आहे शुकदेव. या भागवताच्या या दुसऱ्या श्लोकामध्ये शुकदेवांचं वर्णन केलेलं आहे, गुरुचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबा तर फार सुंदर सांगतात नाही का. श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा, श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी, इतराचा लेखा कोण ज्ञानेश्वरी सांगितली नाही महाराज. गुरुचा आशीर्वाद लागतो बरं का. नीट आहे का. या जगामध्ये गुरु आणि आई हे दोनच व्यक्ती असे आहेत की तुमचं जर चांगलं झालं तर मनातून त्यांना चांगलं वाटतं. बाकी फक्त तोंडापुरते असतात, तोंडावर गोड बोलतात.
तुम्हाला एखादी चांगली गोष्ट प्राप्त झाली ना तर सर्वात जास्त विश्वास पात्र फक्त हे दोनच ठिकाण आहेत, तिथेच तुम्ही जे आहे ना त्या ठिकाणी विश्वास ठेवला पाहिजे. आणि म्हणून महाराज गुरु शिवाय आपलं कल्याण करणारे या जगामध्ये कोणीच नाही आहे. म्हणून भागवताचे जे खरी जी गुरु आहेत ना त्यांचं नाव आहे शुकदेव. आता त्यांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आता शुकदेवांचं वर्णन कसं आहे बघा, की या ठिकाणी म्हणतात यम प्रव्रजंत. यम म्हणजे जे जन्मल्या जन्मल्या ज्याने संन्यास दीक्षा घेतली ते. आता आश्चर्य वाटेल तुम्हाला, जन्मल्या जन्मल्या कोण पळत जाईल का महाराज? कारण जन्माला येत असताना प्रत्येक जण रडतो, पण इथे तर जन्म झाल्या झाल्या शुकदेव जे आहेत हा चमत्कार आहे, हे आश्चर्य आहे महाराज. आणि शुकदेव जे आहेत ना हे आपल्या आईच्या गर्भामध्ये 12 वर्षापर्यंत राहिले म्हणे. 12 वर्षापर्यंत म्हणजे 12 वर्षापर्यंत का बाहेर का आले नाही ते म्हटलं मी जर बाहेर जर आलो ना तर मला या ठिकाणी माया जी आहे ना हा मोह जो आहे तो त्या ठिकाणी ग्रासेल आणि पुन्हा मला या ठिकाणी जन्म मरणाच्या यातायातीमध्ये अडकावं लागेल. म्हणून पिताजी एक वेळेस मी गर्भातले दुःख सहन करतो पण बाहेरचे दुःख मला काही सहन होणार नाही. कारण जगत फार विचित्र आहे महाराज. या जगामध्ये काही काही लोक आहेत ना, कोणी शब्दानं बोलतील, कोणी निंदा करतील, कोणी त्या ठिकाणी महाराज तुम्हाला त्रास देईल. कारण ही मायाच अशी आहे, इथे जन्मल्यापासून ते मरेपर्यंत प्रत्येकाच्या पाठीमागे दुःख लागतं महाराज. कोई तन से दुखी, कोई मन से दुखी. कोणाचं काय दुःख आहे तर कोणाचं काय दुःख आहे. म्हणून मी गर्भात राहतो पण बाहेर येणार नाही. त्यावेळेस भगवंतानी स्वतः आश्वासन दिलं, हे शुकदेव माझी माया तुला काही करणार नाही, मी वचन देतो म्हणे. देवानेच वचन दिलं. कोणाला? शुकदेवांना. नीट आहे का बरं का? हे दोन व्यक्तिमत्व असे आहेत शुकदेव आणि ज्ञानदेव की ज्यांचं मुंजीबंधन झालं नाही. म्हणजे यज्ञोपवीत संस्कार, आपल्या मराठीमध्ये त्याला मुंज म्हणतात. मुंज झाली नाहीये ते म्हणजे शुकदेव आणि ज्ञानदेव आहेत. ते मुंज व्हावी म्हणूनच ज्ञानोबाराय पैठणला गेले होते. पैठणला रेडा बोलवला, म्हणजे यांना काय गरज आहे महाराज? रेड्याच्या मुखातून ज्यांनी वेद बोलवले त्यांना कोणतं मुंज करण्याची गरज आहे का? नाहीये महाराज. हे संसारिक माणसाला हे बंधन आहेत. जे संन्यासी आहेत, सर्व संग परित्याग केलेले आहेत, जे अवतरित झालेले आहेत, अशांना काही संसारातलं बंधन लाभत नाही महाराज. संसारामध्ये ते गुंतत नाहीत. आणि म्हणून ज्ञानदेव आणि शुकदेव यांची मुंजीबंधन झालेलं नाहीये. शुकदेव जे आहेत त्यांचंही झालेलं नाहीये. द्वैपायनो विरह कातर आजुहाव. ज्या वेळेस शुकदेव जे आहेत ना गर्भातून बाहेर आले आणि पळायला लागले. आता वाईट जरी मुलगा जन्माला आला असला ना तर जगातला कोणताही, नीट आहे का बरं का, बाप त्याच्यावर प्रेम करतो. धृतराष्ट्र भारताचा चक्रवर्ती सम्राट होता. 100 पोरं होते आणि त्याच्यातला मुख्य जो होता त्याचं नाव दुर्योधन होता. धृतराष्ट्राच्या जेवढ्यात असं कधीच वाटलं नाही की माझा मुलगा नालायक आहे. भावातला लाक्षागृहामध्ये जाण्याचा प्रयत्न केला तरी म्हणतो माझा पोरगा चांगलाच आहे. विषाचे लाडू खाऊ घालतो भीमाला तरी धृतराष्ट्र म्हणतो माझा पोरगा चांगलाच आहे. अनेक प्रकार त्या ठिकाणी घडलेत महाभारतात. परंतु धृतराष्ट्राला कधी वाटलं नाही महाराज की माझा पोरगा जो आहे तो वाईट आहे. कारण जगामध्ये कोणत्याच बापाला माझा मुलगा वाईट आहे असं वाटत नाही. कारण त्याचं ते प्रेम असते एक प्रकारे. मग वाईट मुलावर जर बाप पिता जर एवढा जर प्रेम करत असेल, चांगला मुलगा असल्याच्या नंतर आई वडील का त्याच्यावर प्रेम करणार नाही? तो संत जर जन्माला आला असेल तर त्याच्यावर कोण प्रेम करणार नाही महाराज? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाचं हित करणारा असा संत जर अवतरित झाला असेल तर कोणाला नकोस वाटा महाराज. आणि म्हणून महाराज चांगली संतती जन्माला आल्याच्या नंतर मोह तर होतोच. आणि भगवंतानी सांगितलं होतं की हा कोणी सामान्य नाहीये, हा संत आहेत महाराज.
आणि त्याच्यामुळे वेदव्यासजी महाराज हे पाठलाग करायला लागले आपल्या पुत्राचा. हे पुत्र थांब, शुकदेवा थांब, शुक थांब म्हणे जरा, ऐक तरी मी काय बोलतोय. परंतु शुकदेवांना ऐकायला वेळ देखील नाही. पिताजी मी थांबणार नाहीये, मी अरण्यात चालू, मी वनात चालू, मी या मोहमायामध्ये या संसारामध्ये मी अडकणार नाहीये. आणि दुसरा असा आहे, जगातले कोणतेही आई वडील असू द्या, त्याच्या आई वडिलाला कधीच वाटत नाही की आपल्या मुलांनी संन्यासी व्हावं. क्वचित असतील, एखाद्या मदालसासारखी असेल, एखादी माता असेल, एखाद्या असा पिता असेल, परंतु प्रत्येक आई वडिलाला वाटतं की आपल्या मुलांनी संसार करावा, संसारात राहावं, त्याने त्या ठिकाणी संसारातलं जे सुख आहे ते उपभोगावं, संन्यासी व्हावं असं वाटत नाही महाराज. आणि वेदव्यासजी महाराजांची तर एवढी इच्छा होती महाराज, म्हणून त्याने संसारात यावं, माझा ऐकेल म्हणून त्याचा पाठलाग करायला लागले महाराज. पुत्रेति तन्मयतया तरवोभिने दोष. वर्णन करतात पुत्रेति तन्मयता, अगदी तन्मय झाले, हे पुत्र बोलायला लागले. ज्या जंगलामध्ये हे जातात ना, त्या जंगलातली वृक्ष देखील हे पुत्र म्हणायला लागले. एवढी करुणा त्या आवाजामध्ये होती वेदव्यासजी महाराजांच्या. आणि ती झाडं त्या वेदव्यासजी महाराजांना बोलायला लागली जणू काही सांकेतिक भाषामध्ये. हे व्यास, अरे तुझा पुत्र संसार करण्याकरता जन्माला आला नाही, मग संसारिक माणसाचा उद्धार करण्याकरता तो जन्माला आलेला आहे. हे का संसारात जे बरबटलेले आहेत, मोक्ष रूपी साधन देण्याकरता त्याचा अवतार झालेला आहे असं समजून ती झाडं जणू काही बोलायला लागली. आणि वेदव्यासजी महाराज त्याचा पाठलाग आपल्या शुकदेवांच्या पुत्राचा करत होते. करता करता एका सरोवरावरती जातात. तिथून अवधूत वेशात गेलेले आणि तिथल्या ज्या काही देवांगणा होत्या, त्या देवांगणा जेव्हा वरती आल्या आणि वस्त्र कपडे जे आहेत त्या परिधान करायला लागल्या, त्यावेळेस वेदव्यासजी महाराजाला आश्चर्य वाटलं. वेदव्यासजी महाराज म्हणतात, माझा मुलगा तरुण होता, कुरळे केस आहेत, एवढा देखणा आणि एवढा सुंदर आहे, तो इथून गेला नग्न आहे, तुम्ही त्याला पाहून लाजल्या नाहीत. आणि मी तर तुमच्या आजोबाच्या वयाचा आहे, पांढरी शुभ्र माझी दाढी झाली, केस पांढरे झाले आहेत, आणि मी म्हातारा झालोय, आणि मला पाहून तुम्ही का लाजलात ते सांगा. याचं उत्तर द्या. तुम्ही माझ्या नातीसारखे आहात. त्यावेळेस त्या सगळ्या देवांगणाने उत्तर दिलं, हे व्यासजी, तुमचा जो इथून मुलगा गेला ना, त्याला हेही माहिती नाही याला स्त्री म्हणतात, याला पुरुष म्हणतात. भेदच नाहीये. तो सर्वांमध्ये आपला परमात्मा पाहतो, भगवंताला पाहतो, त्याला कशाचंच ज्ञान नाहीये. बुधो बालकवत, बालकासारखं त्याचं हृदय आहे. जसं एखादं बाळ असतं, स्वच्छ अंतःकरण असतं, त्याचं कुठलाच विकार त्याच्या हृदयामध्ये नसतो, तसा हा तुमचा मुलगा आहे. कामावर ज्याने विजय मिळवलेला आहे असा हा तुमचा मुलगा आहे. म्हणून त्याला पाहून आम्ही लाजल्या नाही, परंतु तुमच्या हृदयात आणखी नाही, याला स्त्री म्हणतात, त्याला पुरुष म्हणतात, हे भेद आहे ना, म्हणून आम्ही लाजलो. मग मात्र वेदव्यासजी महाराजांना वाटलं आता मागे जाऊन काही उपयोग नाहीये, आपल्या आश्रमामध्ये वेदव्यासजी महाराज येतात. याचा अर्थ असा आहे, एवढे विरक्त शुकदेव आहेत, असे शुकदेव, आणि त्यांनी राजा परीक्षितीला हे भागवत सांगितलं. म्हणून दुसऱ्या श्लोकामध्ये शुकदेवांचं म्हणजे गुरुचं वर्णन केलेलं आहे महाराज. तदनंतर मग या ठिकाणी हे भागवत कुठे झालं, कोण्या ठिकाणी झालं, ती जागा कुठे होती, हे सगळं वर्णन जे आहे ते करायला लागतात महाराज. नैमिषे सूतमासीन मभीवाद्य महामतिं कथामृत रसास्वाद कुशल शौनको ब्रवीत. ऐका आता, भागवत ग्रंथ सांगितला तो नैमिष अरण्यामध्ये. आता हे नैमिष अरण्य काही सामान्य नाही बरं का, नीट लक्ष द्या. पहिली रामकथा नैमिष अरण्यातच झाली होती. पहिलं रामायण कोणी सांगितलं? पहिलं रामायण माहिती आहे तुम्हाला? या पृथ्वीवर पहिलं रामायण कोणी लिहिलं? कोणी लिहिलं माहित आहे नाही? वेदाच्या नंतर पहिलं रामायण हे वाल्मिक ऋषींनी लिहिले.
वाल्मिकाने रामायण ग्रंथ लिहिला आणि शिकवला कोणाला? लव आणि कुशल. आणि या दोघांनी यज्ञामध्ये, अश्वमेध यज्ञामध्ये रामचंद्र प्रभूलाच रामाची कथा ऐकवली होती. आणि ही कथा कोण्या ठिकाणी सांगितली होती? तर नैमिषारण्यात सांगितली होती. म्हणजे या नैमिषारण्य जे आहे ते अरण्य काही सामान्य नाहीये, अनादिकालापासून. कारण असं आहे, ज्या ठिकाणी कथा श्रवण करायची असते, सत्कर्म करायचं असतं ना, ती जागा जी आहे ना थोडीशी चांगली असली पाहिजे, शुद्ध असली पाहिजे. कारण जागेचा महिमा असतो. सत्कर्म हे कुठेही करता येत नाही. बाजारात जाऊन जर तुम्ही कथा लावली तर बाजारात काय होईल? कांद्याचे भाव काय, बटाट्याचे भाव काय, हेच कानावर पडेल ना महाराज. बाकी दुसराच गोंधळ सगळे. म्हणजे उभ्या बाजारी कथा हे तो नावडे पंढरीनाथा. देवाला सुद्धा आपली कथा बाजारात केलेली आवडत नाही. जिथे कथा करायची ना ती जागा थोडीशी प्रायव्हसी असली पाहिजे, थोडस एकांत असला पाहिजे, कोणता विक्षेप नसला पाहिजे, गदारोळ नसला पाहिजे. वाहनाची जर तिथे त्या ठिकाणी रहदारी जर असेल तर काय कथा तुमचंही मन लागणार नाही, सांगणाऱ्याचंही मन लागणार नाहीये. म्हणून याच्याकरिता कथेकरता एकांत असावा आणि चांगली जागा असावी. शक्यतो अरण्य असावं, त्या तीर्थक्षेत्र असावं. महाराज नैमिषे सूतमासीन, हे नैमिष अरण्य आहे. त्या ठिकाणी हे भागवत जे आहे ना, नीट आहे का, त्या ठिकाणी असं म्हणतात, हेच भागवत सूतजी महाराजांनी शौनकादी ऋषीला सांगितले होते. जे परीक्षित राजाला शुकदेवानी सांगितले होते तेच कथा, तीच भागवत सूतजी महाराजांनी शौनकाला सांगितले होते. आता तिथं सूतजी महाराजांचं शौनकाचं वर्णन आहे. सूत कोणी सामान्य नाहीत आणि शौनक ही कोणी सामान्य नाहीत. शौनक ऋषी जे आहेत ना ते कथारूपी अमृत प्राशन करण्यामध्ये महाराज ते कुशल आहेत. नीट आहे का? काही काही माणसं कुशल असतात पण नको त्या कार्यामध्ये कुशल असतात. महाराज असं काहीतरी त्यांच्याकडे असतं, आश्चर्य वाटलं सगळ्याला, पण ते कौशल्य काही कामाचं नसतं. महाराज कुणी चोरी करण्यात कुशल असेल, कुणी खोटं बोलण्यात कुशल असेल, कुणी एकमेकांना फसवण्यात गंडवण्यात कुशल असेल. हे संसारामध्ये जे काही आहे, कुणाकडे बोलण्याचं चातुर्य असेल, ही कुशलता काही कामाची नाही आहे. शौनकाची कुशलता कशामध्ये आहे? कथा जी आहे ती अमृत आहे महाराज. आणि ते अमृत रूप असणारी कथा प्राशन करण्यामध्ये ती कुशल आहेत महाराज. श्रोता कसा असावा आणि वक्ता कसा असावा या दोन्हीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे महाराज. म्हणून देवाची कथा कोणी सामान्य समजू नका. कथामृत रसा स्वाद, कथा अमृत रसा स्वाद. कथा जी आहे ती अमृत आहे आणि आस्वादन करण्याकरता आहे. माता माऊल्यानं तुम्ही स्वयंपाक तयार केला, फार सुंदर स्वयंपाक तयार केला, परंतु स्वयंपाक खाल्ल्याच्या नंतर ज्याला चवच कळत नाही अशाला जर खाऊ घातला ना तर काही उपयोग. तुम्ही राबलात आणि सुंदर पंचभगवान मेनू त्या ठिकाणी तयार केला आणि तयार करून जर ज्या माणसाला काहीच कळत नाही अशा माणसाला खाऊ घातलात तर काही उपयोग नसतो. म्हणून महाराज आपण त्या ठिकाणी तयार करावा आणि योग्य माणसालाच आपण खाऊ घालावं. दोन्ही झालं. खाणाराही त्या ठिकाणी तज्ञ असावा आणि बनवणाराही तज्ञ असावा. दोन्ही काही बाजू करता. खाणारा चांगला आहे पण बनवणारा चांगला नसेल तर, बनवणाऱ्याला जर बनवताच येत नसेल तर काही उपयोग नाही. म्हणून त्याच्याकरिता या ठिकाणी कुशल हा शब्द वापरलेला आहे. आस्वाद कुशल शौनको ब्रवीत असा या ठिकाणी श्लोक सांगितला. आणि मग महाराज सूतजी महाराज आणि शौनक संवाद जो आहे ते भागवत महात्म्य जे या ठिकाणी प्रारंभ करतात. अज्ञान ध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सूताख्या ही कथा सारम मम कर्ण रसायन. कथा म्हणजे साक्षात अमृत आहे महाराज. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे
चरित्र ना म्हणजे भगवंताची कथा. ही अमृत काही सामान्य समजू नका बरं का. जे अमृत समुद्र मंथनातून निघालं, देव आणि दानवांचं युद्ध, आणि दोघांनी महाराज त्या ठिकाणी 14 रत्नापैकी एक रत्न निघालं, त्याचं नाव आहे अमृत. जे अमृत प्राशन केल्याने जीव अमर होतो असं म्हटलं जातं. आणि म्हणून या अमृतापेक्षा देखील ते अमृत तुच्छच मानलं महाराज. कथा अमृत रसास्वाद कुशल शौनको ब्रवीत. आणि म्हणून या ठिकाणी शौनकजी आहेत ना, ते प्रश्न विचारतात सूतजी महाराजांना. भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान, माया मोह निराशस्य वैष्णवे क्रियते कथम. राधे राधे. जाऊ नका, मध्ये मध्ये राधे राधे म्हणत जा बरं का. ते म्हटल्याने तुमचं आल्याला पाप पळून जातं बरं का. पाप म्हणजे कळालं ना, पाप शब्दाचा अर्थ आहे पळून या गेली झोप. कथेमध्ये येते माणसाला, आणि कथेमध्ये झोप माणसांना आपोआप येते. त्याच्याकरिता ही कथेतली झोप तुमची जावी म्हणून मध्ये मध्ये राधे राधे जर 2 हात वरी करून जर म्हटलात तर नगराच्या बाहेर पळून जातो तुमचा आलेलं पाप महाराज. भक्ती ज्ञान विराग असतो. नीट आहे का बरं का. चांगली माणसं घरात आली पाहिजे. काही काही माणसं घरात येतात, घरातल्या माणसाला नकोसं वाटतंय, या लायकीचे असतात. आणि काही माणसं जे आहेत ना, घरात आल्याच्या नंतर घरातली बाधा जाते, आणि काही माणसं घरात शिरले तर घरात बाधा उत्पन्न होते. वाईट माणूस जर घरात शिरला, किंबहुना ज्याच्याकडे सुख नाही किंवा ज्या माणसाकडे ज्ञान नाही, द्वेषी मत्सरी माणूस जर घरात जर आला आणि त्याचं जर आपण जर ऐकलं तर घरात महाभारत घडतं. कैकेयीने मंथरेचं ऐकल्यामुळे रामायण घडतं. चांगली माणसं घरात असावीत, वाईट माणसं असू नये, आणि आले पाहिजे. म्हणून गुरु हा संत कुळीचा राजा, आपले गुरु आपल्या घरामध्ये आले पाहिजेत. आणि सूतजी महाराज हे वेदव्यासजी महाराजांचे शिष्य आहेत, ऐका. आणि 88,000 ऋषी सत्कर्म करत होते. शौनक मुख्य आहेत. मग ते होम आहुती आदे वगैरे समाप्त झाली. जसं तुम्ही आमच्या पांढरीवर जर कधी जर आलात तर त्या ठिकाणी यज्ञ असतो. पुन्हा मग सप्ताहामध्ये कधी कधी मोठा जर यज्ञ असेल तर यज्ञ ठेवला जातो. तर यज्ञ समाप्त झाल्याच्या नंतर काही वेळ शिल्लक राहतो पुन्हा. तर त्या वेळेमध्ये या शौनकजीला असं वाटलं थोडासा वेळ शिल्लक राहत आहे, काय करायला पाहिजे, देवाची कथा ऐकायला मिळाली पाहिजे. या वेळेमध्ये इच्छा जो आहे, नीट ऐका, तुम्ही जर सत्कर्म करण्याकरिता प्रवृत्त झालात आणि तुम्ही जर एखादी इच्छा जर मनामध्ये आणली तर देव तो पूर्ण करतो. कसं? सत्य संकल्पाचा दाता नारायण. तुम्ही संकल्प चांगला असावा, तो दाता आहे, तो तुमची मनोरथ पूर्ण करतो. तसं यांना कथा ऐकण्याची जिज्ञासा झाली, इच्छा झाली खरी, पण सांगणारा कुठे मिळणार नाही. आता देवाची जी इच्छा होती तेवढ्यात तिथून सूतजी महाराज जात होते. सूतजी महाराजांनी 88,000 ऋषींना पाहिलं, तिथे प्रवेश केला, आसन दिलं बसण्याकरता. सूतजी महाराजांना आसनस्थ सूतजी महाराज झाले. शौनकजी आहेत ना, ते हात जोडतात. नीट ऐका, वक्ता जर असेल ना तर त्याला उच्च आसनावर बसवलं पाहिजे. हे तुकोबरायाची नीती आहे. तुकोबरायाने म्हटले, आपल्या घरामध्ये जर एखादा ज्ञानी माणूस आला असेल, एखादा अधिकार संपन्न व्यक्ती आला असेल तर त्याला त्या ठिकाणी आसनावरती आपण बसवलं पाहिजे. वक्त्याधी मान गंध अक्षता पूजन, श्रोतायती झाला जान, नाही त्या उचित. तुकोबराय म्हणतात वक्त्याला अगोदर मान द्या. जो ज्ञान सांगणार तो श्रेष्ठ आहे म्हणून त्याला आसन दिलं बसण्याकरता आणि हात जोडतात.
आणि शौनक प्रश्न विचारतात. म्हणजे आता महाराज नीट आहे का, आपल्याकडे जर ज्ञानी माणूस आला असेल तर त्याला आपल्या संसारातले प्रश्न विचारावे का अध्यात्मातले प्रश्न विचारावे? प्रश्न मांडण्याकरता बाकीचे लोक आहेत संसारातले. व्यापार कसा करावा हे व्यापाऱ्याकडून शिकायचं असतं. तसं प्रत्येकाचं क्षेत्र आहे. तसं आध्यात्मिक क्षेत्रातला माणूस आला असेल तर त्याला प्रश्न विनाकारण संसारातले विचारत जाऊ नका महाराज. त्याला प्रश्न विचारावा तर अध्यात्म संबंधाने प्रश्न विचारावा. नाहीतर लोक काही प्रश्न विचारतात महाराज, त्या प्रश्नाला काही अर्थ नसतो. असेही प्रश्न त्या ठिकाणी आपण विचारले न पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी अधिकार संपन्न सूतजी महाराज आलेत म्हणून त्यांना प्रश्न काय केला बघा. महाराज, आमची भक्ती कशी वाढेल, आमचं ज्ञान कसं वाढेल आणि आमची विरक्ती वैराग्य कसं वाढेल ते सांगा म्हणतात. नाहीतर महाराज लोकांकडे माणसं येतात आणि महाराज आमचा पैसा कसा वाढेल ते सांगा म्हणतात. काय माणसं तर अशा असतात, आम्हाला त्या ठिकाणी यश येत नाहीये महाराज, काय करावं लागेल. नीट ऐका बरं का, या संसारातल्या अनेक समस्या आहेत. आपल्यामध्ये काहीतरी उणीव आहे म्हणून आपण यशस्वी होत नाही. आणि तुमच्यामध्ये जर उणीव नसेल, तुमचं जर कर्म जर स्वच्छ असेल ना महाराज, देवाला सुद्धा त्या ठिकाणी झुकावं लागतं. देवाला सुद्धा तुमच्या कर्माचं फल द्यावंच लागतं. ज्या माणसामध्ये उणीव आहे आणि इच्छा मात्र मोठं होण्याची आहे, कितीही तुम्ही त्या ठिकाणी महाराज कोणाकडे जा, या जगामध्ये आपल्याला जर यशाचं शिखर गाठायचं असेल तर त्याच्याकरता आपल्याला चांगलीच कर्म करावे लागतात. चांगलं वागूनच आपलं त्या ठिकाणी चांगलं होतं, वाईट वागून चांगलं कधी होत नाहीये. आणि म्हणून आपण संतांकडे जर गेलो तर चांगलाच प्रश्न विचारला पाहिजे. भक्ती, ज्ञान, विराग, आपतू असे प्रश्न या ठिकाणी विचारतात. आणि तदनंतर मग सूतजी महाराजांना त्या ठिकाणी प्रार्थना करतात शौनक की महाराज तुम्ही आला आहात, आमचं भाग्य आहे. भाग्याचा उदय ते हजोडी संत पाय, एथोनियान उठवू माथा, मरणा वाचून सर्वथा, होय बळकट माझ्या रे मना तू घेत. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. भागवताची महती आपण ऐकत आहोत. सूतजी महाराजांना शौनकाने प्रश्न केले आणि मग सूतजी बोलायला प्रारंभ करतात. ऐकावर का, आता लक्ष द्या. सूत काय म्हणतात, हे शौनक तुम्ही जो प्रश्न केला आहे तो योग्य आहे, चांगला प्रश्न केलेला आहे, अध्यात्म संबंधाने प्रश्न केलेला आहे.
प्रीती ही शौनक चित्तेते सर्व सिद्धांत निष्पन्न. सर्व सिद्धांताचा सिद्धांत मी तुम्हाला सांगतो, दुसरं काही सांगत बसत नाही. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. वाया म्हणजे व्यर्थ आहे असं त्या ठिकाणी मी सांगणार नाही. जे हिताचं आहे ते सांगणार आहे, जे सार स्वरूप आहे ते सांगणार आहे. या जगामध्ये सार काय आहे? मंथोनी नवनीता. नवनीत हे सार आहे आणि हे सार स्वरूप मी तुम्हाला या ठिकाणी सिद्धांत सांगतो. आणि हे काही सामान्य नाहीये. काल व्याल मुख ग्रास त्रास निर्णाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेन भाषितम. ऐका बरं का, आता लक्ष द्या. काळ रूपी व्याळ आहे. व्याळ शब्दाचा अर्थ आहे सर्प, साप बरं का. आणि या जगामध्ये प्रत्येकाला भीती आहे, ती मृत्यूची भीती आहे. काळ म्हणजे मृत्यू आहे आणि हा मृत्यू असा आहे सर्वत्र पसरलेला आहे. आस्तिक असो नास्तिक असो, जगाच्या पाठीवर देवाला मानणारा असो अथवा न मानणारा असो, प्रत्येकाला काळ घेऊन जातो महाराज. काळ काही सामान्य नाही, सर्वत्र व्यापलेला आहे तो काळ आहे. आणि हा काळ याला विशेषण दिले सापाचं. सर्प असतो ना, सर्प कसा असतो? विषारी असतो. आणि त्या सर्पामध्ये त्याच्या सर्वांगामध्ये त्याच्या विष भरलेला असतं महाराज. आणि ज्याचा दंश करतो सर्प त्या ठिकाणी महाराज त्या माणसाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. असा हा आहे. कधी दंश करेल याचा भरोसा नाही. तसंच आहे काळ देखील आपल्याला कधी घेऊन जाईल याचा भरोसाच नाही महाराज. वारा कधी वाट विचारत नाही. ज्ञानोबराय म्हणतात वाट विचारत नाही वारा. आणि मरण कधी मुहूर्त पाहून येत नाही. कोरोना काळात तर मुहूर्तच नाही. कोरोना एक असा काळ होता महाराज, तो कोणत्या दिशेने मृत्यू येईल आणि कुठून येईल काही भरोसाच नव्हता. माणसाच्या जवळ माणसं येत नव्हते महाराज, नाही का. सगळी त्या ठिकाणी कोणाला कोंडून ठेवलं, क्वारंटाईन झालं, कोणी काय झालं. कारण कोरोनामध्ये कोरोनाला घाबरत नव्हते, मग घाबरायचे कशाला? मृत्यूला घाबरत होते. हा आजार मला झाला, जर मला त्या ठिकाणी त्याचं इन्फेक्शन झालं तर मी मरेन. कोरोनाची भीती नाही, मृत्यूची भीती आहे. आणि म्हणून भागवत शास्त्र हे मृत्यूशास्त्र. रामायण जे आहे कसं जगावं हे शिकवतं आणि भागवत जे आहे ते कसं मरावं हे शिकवतं. रामायणामध्ये नैतिकता आहे. पुत्राने पित्याशी कसं वागावं हे रामायण शिकवतं. भावाने भावाशी कसं राहावं हे रामायण शिकवतं. पत्नीनं आपल्या पतीशी कसं राहावं, तो वनवासात असताना देखील त्याच्या सोबत राहायला पाहिजे. हा पत्नी धर्म श्रेष्ठ आहे. म्हणून पत्नीने पतीशी कसं वागावं हे रामायण शिकवतं. हे सगळंच सगळं रामायण शिकवतं. शिकवण्याचं शास्त्र म्हणजे रामायण आहे आणि मरायचं शास्त्र म्हणजे भागवत आहे. कसं मरावं. आणि विशेषतः अशी आहे, ही मृत्यू एक अशी घटना आहे ती फक्त 7 दिवस ठरलेले आहेत. 8वा दिवस नाहीच महाराज कोणता. 7 दिवस. म्हणून भागवत कथा देखील फक्त सप्ताह यज्ञेन. सप्ताह म्हणजे 7 दिवसाचीच असते महाराज. 7 दिवसाची. कारण 7 दिवस जे आहेत ते मृत्यूचे आहेत. शासकीय सुट्टी असेल एखाद्या दिवशी, परंतु मृत्यूला कधी सुट्टी नसते. म्हणून या काळाला सर्पाची उपमा दिलेली आहे. हे मृत्यूचं शल्य दुःख ज्याला घालवायचं आहे त्याने भागवत शास्त्र श्रवण करायला पाहिजे. भागवत कथा जी आहे ते ऐकले पाहिजे. श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेन भाषितम. हेच शास्त्र तुमची मृत्यूची भीती घालतं महाराज. मृत्यू जी आहे त्याचं जे दुःख आहे ते घालवतं महाराज. तुम्ही बघा, साधू संत कधी मृत्यूला घाबरत नाहीत महाराज. का घाबरत नाहीत? आज ना उद्या जायचंच आहे. कधी ना कधी आपल्याला काळ घेऊन जाणारच आहे. अशा आविर्भावामध्ये संत राहतात. म्हणून मृत्यूला ते घाबरत नाहीत. मी तर असं म्हणेन, उलट संतांना मृत्यू घाबरतो महाराज. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. काळ घाबरतो अशी सत्ता संतांकडे असते. मग कारण त्यांच्याकडे ज्ञान आहे, त्यांच्याकडे विवेक आहे. म्हणून महाराज त्यांच्या जीवनामध्ये त्यांना त्या ठिकाणी मृत्यूची भीती वाटत नाहीये.
आणि राजा परीक्षितीला शाप दिला होता. कोण? शृंगीने, की आजपासून 7व्या दिवशी त्याला त्या ठिकाणी तक्षक जो आहे तो दंश करणार होता. म्हणून राजाने प्रायुप वेशामध्ये जन्मेजयाला राजगादीवरती बसून परीक्षित जे आहेत ते गंगेच्या काठाला आले होते. आणि ज्या वेळेस शुकदेव तिथे आले आणि शुकदेवाने भागवत सांगण्याकरता प्रारंभ केली, त्यावेळेस तिथे स्वर्गातल्या देवता आल्या आणि स्वर्गातल्या देवताने हातात अमृताचा कलश घेऊन आल्या आणि आल्याच्या नंतर म्हणायला लागले, हे शुकदेव, म्हणजे तुम्ही असं करा, या राजाला शाप लागले ना, ह्याला अमृत पाजू म्हणे. हा अमृत पेल्याच्या नंतर अमर होईल आणि तुम्ही हे कथाचे सांगता याच्या करता, चला आमच्या करता म्हणजे तुम्ही आमच्या स्वर्गात सांगा कथा. म्हणजे हे अमृत घ्या आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आम्हाला कथा शिकवा किंवा कथा सांगा असं म्हटल्याच्या नंतर परीक्षित त्या ठिकाणी महाराज, आश्चर्य वाटेल तुम्हाला, शुकदेवाने सगळ्या 33 कोटी देवतांना हाकलून दिलं महाराज. इंद्र, चंद्र, महेंद्र असते ना, सगळ्याला हाकलून दिले, शिव्या दिल्या, म्हणले चालते वा इथून, थांबू नका. म्हणजे इथं का व्यापार करायला आलात का म्हणजे माझ्यासोबत? म्हणजे का कुठेही कथा आणि कुठे म्हणजे तुमचं स्वर्ग, या कथेची बरोबरी तुमचा अमृत करत नाहीये महाराज. राज्यो क्व सुधा क्व कथा लोके क्व काच क्व मनिर महान ब्रह्मरातो विचारे तदा देवाय जहास. गारगोट कुठे आणि हिरा कुठे? आपण जर तुलना जर केली तर नीट आहे का? हिरा हा मूल्यवान असतो, म्हणून तुमच्याकडे जर हिरे जर असतील तर कथा झाल्यास मला द्या, नाही का? सोनं महाग आहे का हिरा? सोनं महाग आहे का सध्या? हिरा, हिरा महाग आहे. जगामध्ये सर्वश्रेष्ठ रत्न हिऱ्याला म्हटलेलं आहे. नीट आहे का बरं का? आणि हिरा आणि गारगोट दोघेही एकाच खाणीतून उत्पन्न होतात, परंतु दोघांमध्ये फार फरक आहे. म्हणजे का, दिसायला जरी सारखी दिसत असली ना तर गारगोट ही गारगोटच असते महाराज. तिच्यावरती हातोडा घातल्या घातल्या त्याचा चुरा होतो आणि हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घणी. त्याला घण जरी घातला ना, घण हिऱ्यावरती, त्याची परीक्षाच आहे. जर तुटला तर तो हिरा नाही, फुटला तर तो हिरा नाही, चुरा झाला तर तो हिरा नाही. एक वेळेस तो उडून दुसरीकडे पडेल हिरा, नाहीतर आयरणीमध्ये त्या ठिकाणी खुपेल, पण घण घालून सुद्धा हिरा तुटणार नाहीये, ही त्याची परीक्षा आहे महाराज. म्हणून हिऱ्याला रत्न मानलेला आहे. म्हणून हिरा जो आहे तो मूल्यवान आहे. कोहिनूर हिरा आपण म्हणतो, मूल्यवान आहे महाराज. पण त्याची बरोबरी जर गारगोटीने जर केली तर गारगोटीने कितीही बरोबरी केली तर होत नाही म्हणे. तसंच आहे, तुम्ही जे अमृत आणलंय ना, ते अमृत कुठं समुद्र मंथनातून निघालेलं आणि भागवत रूपी अमृत कुठे म्हणे. शुकदेवांना थोडासा राग आला म्हणून त्यांना तिथून हाकालून दिले. म्हणून लक्ष द्या, ही भागवत कथा देवतादिक शरीरामध्ये सुद्धा ऐकायला मिळत नाही. धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. तुम्हाला जर मनुष्य शरीर असलं तरच ही कथा ऐकायला येते, सत्कर्म करता येतात. सगळ्या एवढीच सर्वश्रेष्ठ असणार शरीर म्हणजे फक्त माणसाचं शरीर आहे. आणि कथा कीर्तन फक्त तुम्हाला मनुष्य शरीरानेच ऐकायला येतात. का म्हशीला ऐकायला येतं का? रेड्याला ऐकायला येतं का? गाढव असतील, कुत्रे असतील, जेवढे काही पशु प्राणी असतील, ही सगळीच्या सगळी भोगाचे शरीर आहे, कर्म करता येत नाही त्यांना महाराज. आणि म्हणून पशु काय पाप पुण्य जाणते, त्यांना पाप ही कळत नाही, पुण्य कळत नाही महाराज. आपल्याला पाप पुण्य कळतं, आपल्याला भगवंताने बुद्धी दिली, बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे, दुसरीकडे नाही महाराज बुद्धी. तुम्ही बघा महाराज, प्राण्याला आपल्या एवढी बुद्धी नाहीये, बाकी गोष्टी सगळ्या दिल्यात भगवंताने त्यांना, परंतु बुद्धी मात्र सॉफ्टवेअर फक्त माणसाला दिलेला आहे. म्हणून माणसाने या बुद्धीचा योग्य वापर करून आपल्या जीवनात त्या ठिकाणी सार्थक केलं पाहिजे महाराज. तू का म्हणे सत्य कर्मा व्हावे, सत्कर्माला आपण सहाय्य व्हावं.
कथा कीर्तनामध्ये येऊन आपण त्या ठिकाणी आपल्याला जेवढा वेळ मिळेल त्या वेळेनुसार आपण चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात आत्मसात आपण करायला पाहिजे. आणि म्हणून ही भागवत कथा जी आहे फक्त मनुष्य शरीरातच ऐकायचं. दुसरं विशेष तुम्हाला विशेषतः सांगतो, ही भागवत कथा वैकुंठात सुद्धा नाही, पुन्हा स्वर्गात नाहीये, पाताळात नाहीये, 14 लोकांपैकी फक्त या इह लोकातच आहे, याच पृथ्वीवरती आहे. म्हणून महाराज शुकदेवाने सगळ्याला तिथून हाकालून दिले आणि परीक्षित राजाला हे भागवत सांगितलं होतं जे मी तुम्हाला सांगणार आहे असं सूतजी महाराज शौनकाला म्हणतात. आणि मग हे भागवत महात्म्य कोणी सांगितलं तर देवर्षी नारदजीला सनकादिक ऋषीने सांगितलं. म्हणून इथून थोडस भागवत महात्म्य प्रारंभ होतं. सूतजी महाराजाला शौनक म्हणतात, म्हणले महाराज जरा थांबा. म्हणले काय? नारद म्हणजे त्या काळातलं न्यूज चॅनेल होतं. आता पत्रकाराला एका ठिकाणी बसून जमल का सांगा? पत्रकार जो असतो तो सतत त्याला भ्रमण करावं लागतं. इकडची बातमी तिकडे, तिकडची बातमी इकडे, खबर जे आहे ते आणाव्याच लागतात. तसं त्या काळातलं सगळ्यात मोठं चॅनल म्हणजे नारद. आता खरं सांगायचं, आपल्या या टीव्ही चॅनल वाल्याने नारद म्हणजे कळीचा नारद, कळीचा नारद म्हणून त्या ठिकाणी विनाकारण महाराज त्या ठिकाणी लांछन लावले. हे चुकीचं आहे त्यांचं. महाराज नारद कोणी सामान्य नाही, नारद हे संत आहेत महाराज. नारद जे आहे ते वाईट गोष्टीचा प्रचार करत नाहीत. नारद ज्याला ज्याला भेटतात ना त्याला देव भेटलेला आहे. तुमच्या आमच्या जीवनात नारद नाही, कळीचे नारद भेटतात म्हणून आपल्याला त्या ठिकाणी आपलं हित कळत नाहीये महाराज. म्हणून बघा, नारद जे आहे ते संत येतात, परंतु त्यांना त्या ठिकाणी भ्रमण करण्याची त्या ठिकाणी प्रवृत्ती असल्यामुळे सतत ब्रह्मांडात भ्रमण करत असत. एकदा ही विशालायाम चत्वार ऋषयो मलाः सत्संगार्थं समायाता ददृशस्तत्र नारदं. राधे राधे. एकदा नीट ऐका, एकदा शौनक त्या ठिकाणी ऐकत आहेत, सूतजी सांगत आहेत भागवत महात्म्य. विशाल शब्दाचा अर्थ आहे बद्री विशाल. तुम्हाला 4 धाम माहिती असतील. रामेश्वर धाम आहे, बद्रीनाथ धाम आहे, त्याचं दुसरं एक नाव आहे बद्री विशाल. ज्या बद्री विशाल प्रांतामध्ये त्या पर्वतीय भागामध्ये वेद व्यासजी महाराजांचा आश्रम आहे, ज्या प्रांतामध्ये सरस्वती नदीचाही उगम आहे महाराज, असं ते बद्री विशाल. ज्या बद्री शब्दाचा अर्थ आहे बोर. ज्या ठिकाणी बोराचा अरण्य आहे त्याला बद्री असं म्हणतात, बद्रिकाश्रम. आणि तिथे विशाल नावाचा राजा होऊन गेला होता त्या प्रांताचा, म्हणून त्या प्रांताला विशाल असे म्हटलं जातं. एकदा ही विशालायाम चत्वार. चत्वार म्हणजे 4. सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार हे सृष्टीतले पहिली संत आहेत बरं का महाराज. आणि हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. हे सत्कर्म करायचे म्हणजे सतत भजन करायचे महाराज. भजनामध्ये तल्लीन राहायचे. आणि कुमार अवस्था आहे, 5 वर्षापेक्षा त्यांची आयु वाढत नाहीये असा त्यांना शाप लागला होता. आणि सत्कर्म तर सतत करायचे. 3 जण कथा ऐकायला बसायचे आणि 1 जण कथा सांगायचं. त्यांना श्रोत्यांची जास्त गरज नव्हती, त्यांना कशाचीच गरज नव्हती. 3 जण ऐकाय बसायचे आणि 1 जण. एकाला कंटाळा आला वरच्याच खाली बसायचं आणि खालच्याने पुन्हा वरती येऊन कथा सांगायला प्रारंभ करायचे. चांगल्या गोष्टी शेअर केल्या पाहिजे, चांगल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. पण याच्या उलट आहे, संसारातली माणसं चांगली गोष्ट झाकून ठेवतात आणि पाप मंत्र सांगतात. बघा म्हणतात, बघा तुम्हाला काय माहिती आहे की नाही? म्हणजे काय म्हणजे माहिती नाही? कुठे राहता? गावात राहता का कुठं राहता? इतक्यापर्यंत बोलतात. अमुक अमुक असा आहे तसा आहे. वाईट गोष्टीचा प्रचार आपण होऊन लोक करतात. पण चांगली गोष्ट आहे ना, सांगा म्हटलं तर सांगत नाहीत. काय काही माणसं सांगतच नाहीत. आणि म्हणून सांगितलं पाहिजे. पाप झाकून ठेवावं. नीट आहे का? पाप जे आहे ना महाराज, माणसं सांगतात. पुण्य देखील आपण झाकून ठेवलं पाहिजे. पापाची वाच्यता केली पाहिजे. पापाचं प्रायश्चित्त आपण घेतलं पाहिजे. आणि पुण्य मात्र झाकून ठेवलं पाहिजे असं शास्त्रनीती सांगते. तसं महाराज सत्संग जी माणसं करतात ना त्यांच्या जीवनामध्ये आपोआप बदल होतो बरं का. वाईटातला वाईट माणूस असू द्या, चांगल्याच्या जवळ गेला ना महाराज त्याच्यामध्ये परिवर्तन होतं, बदल होतो महाराज. तर सत्संग असं म्हणतात महाराज. संताचे संगती
मनोमार्ग संताचे संगती मनोमार्ग संताचे हरिपाठामध्ये ज्ञानोबराय म्हणतात संताचे संगती मनोमार्ग गती. संतांच्या तुम्ही संगतीत गेलात तर देवाला देखील आकळता येतं. ही संगतीची आणि सत्संगतीची महती आहे बरं का. म्हणून रोज सत्संग करा. वाईट माणसाच्या जवळ गेलात तर त्याचा इफेक्ट आपल्यावरती होतो. तुम्ही बघा कधी कधी चांगलीही माणसं बिघडताना दिसतात. म्हणजे का? कारण त्याची संगत चुकीची आहे. तुम्ही बघा कोणत्याही आईला विचारा, अहो तुमचा मुलगा काकू असा असा वागतो. आई वाईट आहे म्हणत नाही, माझा मुलगा खराब आहे म्हणत नाही. म्हणते का महाराज पोरगं खूप चांगलं आहे, फक्त संगतीने बिघडले म्हणते. पोराला नाव ठेवत नाही, दोष देत नाही पोराला, परंतु संगतीमुळे बिघडलाय म्हणतात. म्हणून सत्संग करा, कुसंग करू नका महाराज. सत्संगानेच माणसाच्या जीवनामध्ये क्रांती घडते, बदल होऊ शकतो. म्हणून सत्संगार्थम समायाता ददृशस तत्र नारदम. सत्संग माणसाने रोज करायला पाहिजे. मग तिघेही चौघजण सत्संग करत बसलेले होते. कुठे? हिमालयामध्ये. तेवढ्यामध्ये देवर्षी नारदजी सगळ्या त्यांच्या अंगाला कंप सुटले आहे महाराज, भयभीत झालेले आहेत. नारदाचा चेहरा अगदी म्लान झालेला आहे, दुखी नारद आहेत. आणि अशा नारदांना त्या ठिकाणी कोणतं दुःख आहे म्हणून नारदजी पळत सुटलेले आहेत. सनकादिकांनी पाहिलं, हे आपले तर भ्राता आहेत, हा तर आपला बंधू आहे. ओ भैया हाक मारली महाराज देवर्षी ना, ओ नारदजी. हाक मारल्या देवर्षी नारदजी जवळ आले आणि सनकादिकांना पाहिलं. आणि संतांना पाहिल्याच्या नंतर अभिवादन करतात महाराज. एकमेकांची भेट झाली आणि मग नारदजीचा चेहरा पाहिला. माणसाचा चेहरा हा त्याचा आरसा असतो महाराज. आरशामध्ये जशी प्रतिमा आपल्याला स्वच्छ दिसते तसं चेहरा पाहिल्या मनुष्य सुखी आहे का दुःखी आहे लगेच कळतं बरं का. चेहऱ्यावर लगोलग कळतं त्याच्या जीवनामध्ये. आणि म्हणून देवर्षी नारदजीला दुखी पाहिल्याला पाहून सनकादिक विचारतात, म्हणजे तुम्ही ना लग्न केलं, ना घर बांधलं, ना तुमचा आश्रम आहे, ना तुमच्या शिष्यमंडळी आहे, ना तुमचं काहीच आहे, सतत तुम्ही भ्रमण करणारे आणि तुम्ही दुखी का आहात? देवर्षी नारदजी म्हणजे भैया काय सांगू म्हटले नाही का. अहम तो पृथ्वीम यातो ददृशस. त्या ठिकाणी म्हणतात मी जे आहे या पृथ्वीवरती आलो, आल्याच्या नंतर इथे कलियुग प्रारंभ झाला आणि त्या कलीमुळे मला या ठिकाणी सगळीकडे दोष दिसले. ऐका कलीचे महिमा असत्यासी झाले जन, पापा देती अनुमोदन करीती वेळना संतांची. ऐका कलीचे महिमा, ऐका कलीचे
सत्यम नास्ती तपः शौचम. सगळ्या तीर्थक्षेत्रात फिरलो, पण तीर्थक्षेत्रातच महाराज सगळे ढोंगी बसलेत म्हणे. खरा संत कोणी ओळखूच येईना महाराज. ज्याला राम म्हणतो तो राम रहीम जेलमध्ये जाऊन बसतो, नाही का. जो संत नाही पण त्याला सगळी लोक संत समजत होते, पण असाही ढोंगी सगळ्याला फसवतो महाराज. हा कलीचा महिमा आहे, कलीचे दोष असं त्या ठिकाणी पाहिले. म्हणजे ही मुलं कुणाची खेळणारे, म्हणजे ब्रह्मचारी बाबाचे आहेत. आता मुलंही झाले आणि ब्रह्मचारी कसं म्हणता येईल. कलियुगाचा दोष, तीर्थातला दोष या ठिकाणी सांगायला लागले आणि अशा दोषाचं या ठिकाणी वर्णन करायला लागले. सगळीच्या सगळी लोक जे आहेत ना, सत्य कुणी बोलायला तयार नाही. कली म्हणजे काय, नीट लक्षात आहे का, तो एक प्रभाव आहे. वाईट गोष्ट जी आहे ना ती लवकर ध्यानात बसते आणि चांगली गोष्ट ध्यानातच बसत नाहीये. हा कलीचा प्रभाव असतो. सतयुग म्हणजे सत्याचा युग. म्हणजे सतयुगामध्ये काही सूर्य काही पश्चिमेकडून उगवत होता असं नाही, पूर्वेकडूनच उगवत होता, पण सत्यता जास्त होती लोकांमध्ये. त्या ठिकाणी महाराज नैतिकता होती, वाईट वागण्याची त्यांची प्रवृत्ती होत नव्हती. तो सतयुग महाराज. त्याच युगाला नाव ठेवलेलं कसं. मग या कलियुगामध्ये प्रभाव असा झालेला आहे की इथे आपोआप महाराज वाईट गोष्टीकडे प्रवृत्ती होती. मग त्या कलीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. सत्यम नास्ती तपः, कोणी सत्य बोलत नाही. काही काही माणसं म्हणतात अरे खोटं बोल पण रेटून बोल म्हणतात, पण बोलायचं तरी का. वेद सांगतात सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायान्मा प्रमदत. माणसाने खोटं बोलू नये. धर्मराजाने फक्त आयुष्यात एकदा खोटं बोलले, तेही वैकल्पिक, म्हणजे बोलण्याची इच्छा नव्हती, बोलवायला लावले म्हणून तुकोबारांनी दखल घेतली त्यांच्या गात्यामध्ये. वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ठ तो कर्मासाठी गेला. वदविले म्हणजे वधवून घेतले, बोलण्याची इच्छा नव्हती महाराज. देवानी सांगितलं बोलायला, मग धर्मराजाने नरोवा कुंजरोवा एवढंच वाक्य बोलले तर त्यांचा अंगठा नरकात गेला. जे माणसं 24 तास खोटं बोलतात त्यांचं काय शिल्लक राहील सांगा. काय शिल्लक राहील. काही शिल्लक राहत नाही महाराज, काही शिल्लक राहत नाही. म्हणून आपल्यावर त्या ठिकाणी आपण धर्माने वागा. आपल्या जीवनामध्ये आहे ते आहे, जे सत्य आहे ते सत्य आहे, ते सत्य आपण मांडलं पाहिजे. पण नाही ते आपण त्या ठिकाणी बोलतो, असत्य बोलतो, खोटं बोलतो आणि खोटं बोलल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याकडून वाचिक पाप होतात. आणि त्याच्यामुळे या कलियुगामध्ये जे आहेत ते सत्य कोणी बोलायला तयार नाही आहे. नास्ती उदरम भरिणो जीवा, हा सगळे उदर भरण्याच्या पाठीमागे लागले आहेत. घरामध्ये तरुणीचं सगळं त्या ठिकाणी चालत आहे. अशा या कलियुगाच्या दोषाचं वर्णन करता करता नारदजी जे आहेत ते यमुनेच्या काठावरती आले. ज्या यमुनेच्या काठावरती भगवान श्रीकृष्णाने अनंत लीला केल्या होत्या, अशा त्या वृंदावनामध्ये देवर्षी नारदजी म्हणतात भैया मी आलो तर तिथे मी दृश्य पाहिलं. एक स्त्री होती आणि ती स्त्री अत्यंत तरुण होती आणि तिच्या मांडीवरती, उजव्या मांडीवरती एक त्या ठिकाणी मुलगा होता आणि डाव्या मांडीवरती दुसरा एक मुलगा होता. पण ती मुलासारखी होते परंतु दिसत होते म्हाताऱ्यासारखे महाराज. म्हणजे त्यांची जी आहे ती केस पांढरे झालेले आहेत, ती त्वचा जी आहे अगदी रुखरुख झालेली आहे आणि त्यांचा श्वासोच्छ्वास चालू होता. आता थोड्या वेळाने जातात की काय अशी त्यांची अवस्था झालेली, मूर्छित पडलेली होती दोन्हीही. आणि तिच्या अवतीभोवती त्या स्त्रीच्या दुसऱ्या काही स्त्रिया होत्या, त्या सांत्वना त्या ठिकाणी घालत होत्या, सहानुभूती दाखवत होत्या, तिला समजावून सांगत होत्या. आणि सगळं काही दृश्य त्या ठिकाणी मी पाहिलं. देवर्षी नारदजी म्हणतात मला वाटलं कोणीतरी दुःखी आहे, आपण जाऊन काहीतरी मदत करावी. म्हणून त्या ठिकाणी मी गेलो आणि त्या ठिकाणी पाहिलं आणि तिला विचारलं बाई तू कोण आहेस. त्यावेळेस त्या स्त्रीने सांगितलं नारदजी माझं नाव भक्ती आहे महाराज. अहम भक्ती रीती ख्याता इमो मे तनयो मत ज्ञान वैराग्य नामानव. ती म्हणते नारदजी माझं नाव भक्ती आहे आणि याचं नाव, हे जे आहेत ना दोघं जण, एकाचं नाव ज्ञान आहे एकाचं नाव वैराग्य आहे. आता भक्तीच्या पुत्राचं नाव आहे ज्ञान आणि वैराग्य. नीट आहे का बरं का. काही काही माणसं ज्ञानी असतात पण भक्तीला किंमत देत नाही. काही काही माणसं भक्ती करतात पण वैराग्य नसतात. काही वैराग्यवान असतात ते अजिबात ज्ञानाला मानत नाही. म्हणजे ही जी सांगड जी आहे ना ही उद्धाराची साधने एकाच गोष्टीने
तुम्हाला तरुण जाता येत नाही. भक्ती असेल तर ज्ञान हे असावं, भक्ती असेल तर वैराग्य हे असावं महाराज. या तिन्ही गोष्टी असल्या तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपण साध्यापर्यंत जाऊ. म्हणून काही काही माणसाच्या जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर ते ज्ञानालाच किंमत देतात. पढना लिखना बम्मन का काम, भजले साधू सीताराम म्हणतात महाराज. काय शिकायचं, काय शिक्षणाला अजिबात किंमत देत नाही तर, आणि याच्यामुळे जीवनामध्ये प्राप्त होत नाही. भागवत हे सांगतं भक्ती आणि ज्ञान आणि वैराग्य हे तुमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. एक आहे आणि एक नसेल तर नीट आहे का, शरीरामध्ये सगळं आहे पण पायच नाही, काही उपयोग आहे का? हातच नाहीये, काही उपयोग का नाहीये? सर्वांग शरीर आहे पण सगळ्या शरीराला सगळे इंद्रिय आणि अवयव असले तर ते साजेस आणि स्वरूपवान शरीर दिसेल. आणि जर खंडित असेल तर त्याच्यामध्ये व्यंग दिसतं महाराज. तसंच आहे भक्ती आणि ज्ञान आणि वैराग्य हे जीवनामध्ये असले पाहिजे. आणि ज्ञान आणि वैराग्य हे वृद्ध झालेत, म्हातारे झालेत. तिने खूप विनंती केल्याच्या नंतर देवर्षी नारदजीने गीता पाठ केला, त्याच्यानंतर त्या ठिकाणी वेदघोष केला. तरी महाराज ते थोडेसे जागृत झाले आणि खाली आणखीन पडले. तेवढ्यात आकाशवाणी झाली, हे नारद सत्कर्म कर, सत्कर्म कर. त्यावेळेस त्यांनी आता हे नवीन सत्कर्म कोणतं आले आहे? म्हणजे मी काय दुष्कर्म करत होतो का? म्हणे ज्ञान आणि वैराग्याला जागा करण्याकरता कोणता असं मार्केटमध्ये नवीन सत्कर्म आला आहे? कोणता आहे? देवर्षी नारदजीने सगळीकडे जाऊन विचारलं. मोठ्या मोठ्या ऋषींना जाऊन विचारतात परंतु त्या प्रश्नाचं उत्तर कोणी देत नव्हतं. सरते शेवटी देवर्षी नारदजी म्हणतात, मी बद्रीनाथ या ठिकाणी जाऊन देवालाच विचारणार होतो, वाटेत तुमची भेट झाली. सनकादिकाला म्हणतात, तुम्ही सांगा ते सत्कर्म कोणतं आहे ज्ञान आणि वैराग्याला जाग येण्याकरता? त्यावेळेस ते म्हणतात, नारदजी म्हणजे बाब अत्यंत छोटी आहे परंतु मले आपल्याला ते सत्कर्म इथं करता येणार नाही. मग ते सत्कर्म आपल्याला गंगाद्वारे समीपे तटमानंद नामकम, ते सत्कर्म म्हणजे दुसरं तिसरं कोणतं नाही, श्रीमद भागवत आलाप. आपण भागवताचा आलाप केला, ज्ञान आणि वैराग्य हे तरुण होतील. त्याच म्हणजे जरा अर्थ म्हणाले, जे भागवतात आहे ना तेच गीतेमध्ये आहे, जे भागवत आहे तेच वेदामध्ये आहे. मी वेदाचे मंत्र म्हटले, मी गीता म्हटली तरीही त्यांना जाग का आली नाही? त्यावेळेस त्यांनी फार सुंदर दृष्टांत दिले. 2 दृष्टांत दिलेले आहेत. साखर संपली म्हणून उसाचा रस वापरता येत नाही, साखरेचाच वापर करावा लागतो. एखाद्या ठिकाणी एखाद्या माणसाने विचार केला, तूप संपले आणि दुधामध्ये तूप असतं म्हणून आता दुधातच पुऱ्या तळा, असं जर म्हटलं तर चालेल का? नाही चालत महाराज. जी ती वस्तू आहे ज्या त्या ठिकाणीच आणि यथायोग्य पद्धतीनेच वापरली पाहिजे. जे भागवतात आहे तेच वेदात आहे परंतु जे भागवत करतं ते वेदाला करता येत नाही. वेद जे आहे ते विशाल वृक्ष आहे आणि विशाल वृक्षाला लागलेलं फळ म्हणजे भागवत आहे. आणि म्हणून भागवत आलाप आपण करायला पाहिजे. आणि मग संकादिक ऋषी जे आहेत ते देवर्षी नारदजीला घेऊन गंगाद्वार म्हणजे हरिद्वारला आले. गंगेच्या तीरावरती आता भागवत महात्म्य प्रारंभ होणार. अनेक अनेक ऋषी लोक त्या ठिकाणी आले, भागवताचं वर्णन करायला लागले. ज्या घरात भागवत कथा होते ते भागवत कथा होणार घर नसतं तर ते तीर्थ होतं म्हणे. सगळी तीर्थ त्या घरात राहण्याकरता येतात. सगळी जेवढी काही सृष्टीतली जेवढी काही देवता आहेत त्या देवता देखील लालायित होऊन त्या ठिकाणी येतात, अधिष्ठित होतात महाराज. अशा या भागवताची महती आहे महाराज. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक् कलौकेशैव कीर्तनात्. तपश्चर्या करायची गरज नाहीये, त्याच्यानंतर कोणतं त्या ठिकाणी महाराज योग साधना करण्याची गरज नाही आहे. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी धम्मधर्म तेच सांगितलेलं आहे इथे. आणि मग महाराज देवर्षी नारदजीला आणि अनेक अनेक ऋषी लोकांना त्या ठिकाणी भागवताची महती कशी आहे याच्याकरता महाराज एक दृष्टांत सांगितला. अगदी 5 मिनिटांमध्ये तो दृष्टांत त्या ठिकाणी सांगून आपलं भागवत महात्म्य जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी समारोपाकडे घेऊन जायचं आहे. भागवतातले हे महात्म्यातली कथा आहे. तुम्ही सुज्ञ आहात, जाणकार आहात, तुम्ही प्रतिवर्षी ही कथा ऐकलेली असेलच परंतु महात्म्यामध्ये ते आलेली आहे म्हणून तिचा त्या ठिकाणी उच्चार जो आहे तो करावाच लागतो. सनकादिक ऋषी जे आहेत देवर्षी नारदजी विचारतात सनकादिकांना,
म्हणले चांगल्याचा तर उद्धार होईल, म्हणजे वाईट माणसाचा भागवताने उद्धार झाला का, त्याचा एखादा इतिहास सांगा मला. ठीक आहे म्हणले. कान्य कुब्जे असं म्हणतात, नीट आहे का बरं का. इथे सांगितलं की तुंगभद्रा तटे पूर्वम अभुत्पत्तम नमोत्तमम यत्र वर्णा स्वधर्मेण सत्य सत्कर्मतः परः. लक्ष द्या आता. तुंगभद्रा नावाची नदी आहे आणि त्या नदीच्या काठेला एक नगर आहे, त्या नगराचं नाव होतं उत्तमपूर. आता या कथेचा आध्यात्मिक अर्थ सांगतो आणि पुन्हा कथा सांगतो. ही संस्कृत मध्ये तुंग शब्दाचा अर्थ आहे उच्च, उंच, आणि भद्र शब्दाचा अर्थ आहे कल्याण. उच्च कल्याण करणार या जगामध्ये एकच माध्यम आहे, ते म्हणजे मनुष्य शरीर. या शरीरानेच नर करणी करे सो नरका नारायण होईल. नीट आहे का बरं का. जगाच्या पाठीवर कोणताही माणूस असू द्या, त्याच्या शरीराला किंमत आहे. शरीराला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे का उभे केले जातात, कारण त्यांनी कल्याण केलं, स्वतःच आत्महित करून घेतले, तेवढं कर्म केलं, जगाकरता ते लढले, धर्माकरता ते लढले महाराज. म्हणून पुतळा तयार करत असताना, मूर्ती तयार करत असताना त्याच पद्धतीची निर्माण करण्याचा त्या ठिकाणी माणूस असतो, दुराग्रह असतो. कारण आहे त्याने आपलं कल्याण केलं महाराज. तुम्ही या मनुष्य शरीराने देव होता, मनुष्य शरीराने संत होता, आणि हेच शरीर आहे ज्याने दुसऱ्याची स्त्री पळून आणली, तेही रावणाचं शरीर आहे. त्या रावणाच्या शरीराला दसऱ्या दिवशी काय करतात, दहन करतात. एका शरीराला जाळतात आणि एका शरीराला किंवा एका पुतळ्याला हार घालतात. म्हणजे असं का होतं, कारण एकाला कल्याण करता आलं याच शरीराने आणि एकाला कल्याण करता आलं नाही. म्हणजे तुंगभद्रा नावाचं त्या ठिकाणी जे सांगितलं ते म्हणजे शरीर आहे, आणि उत्तमपूर नावाचं नगर आहे. नगर म्हणजे शरीराला नगरच म्हणा. आणि त्या नगरामध्ये आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण सुशील आहे, सात्विक आहे, धार्मिक आहे, पंडित आहे ब्राह्मण महाराज. त्याचं नावच आहे आत्मदेव, अत्यंत शुद्ध, चांगल्या मनाचा. तसं या शरीरात देखील आत्मा आहे, त्याला आत्मदेवच असं म्हणतात. शरीरामध्ये आत्मा आहे म्हणून आपण बोलतो. ज्या दिवशी आत्मा निघून गेला त्या दिवशी शरीर संपलं महाराज. आत्मा हे म्हणून शरीर, त्याच्या करता म्हणून हा आत्मदेव प्रत्येकाच्या शरीरात आहे. मग आत्मदेवाचं लग्न झालं म्हणजे कोणासोबत, तिचं नाव आहे धुंदुली. आता तिच्या विचारामध्ये धुमधुम करोती ती धुंदुली. धुंदुली शब्दाचा धुरकटपणा आहे, ती म्हणजे धुंदुली. तिचं नाव आहे बुद्धी. आत्मदेव म्हणजे आत्मा आणि धुंदुली म्हणजे आपली बुद्धी आहे. आणि ही बुद्धी अशी आहे, तर्क वितर्क करणारी आहे. तुम्ही बघा, कोणाचीही बुद्धी ही ठाम निश्चय करतच नाही, तर्क वितर्क करत बसते. असं केलं तर तसं होईल, तसं केलं तर असं होईल. म्हणून ही बुद्धी जी आहे, ही बुद्धी तर्क वितर्क करते, ठाम निश्चय करत नाहीये. द्विधा अवस्था असते या बुद्धीची. परंतु असं आहे, या बुद्धीला आणि आत्मदेवाच्या विवाहाला देखील फळ होतात महाराज. आता ही पुढात कथा अशी आलेली आहे, त्या आत्मदेवाकडे सगळं काही होतं, फक्त संतती नव्हती महाराज, फलप्राप्ती नाही. आणि संसारात असा आहे, सगळ्या गोष्टी आहेत आणि संततीच नसते तर काहीच उपयोग नसतो. तुम्ही बघा, नवीन दाम्पत्य आहे, वैवाहिक जीवनामध्ये पदार्पण केला असेल तर त्यांना देखील लवकरात लवकर संतती व्हावीशी वाटते. 2 वर्ष झाली म्हणले आणखी तुला काहीच झालं नाही, विनाकारण चर्चा करतात. म्हणून संसारामध्ये संतती झाल्याच्या नंतर फळ मिळालं असं समजलं जातं. आत्मदेव तरुण होते, ही तरुण होती, तोपर्यंत त्यांना काही फळ त्या ठिकाणी मिळालं नाही. त्याच्यानंतर मग याने सत्कर्म केले, दान धर्म केले, तीर्थयात्रा केल्या, सगळे महाराज नवस केले, सगळं झालं, तरीही नशिबात त्यांना पुत्रही नव्हते ना पुत्रीही नव्हती. एका दिवशी आत्मदेव जे आहेत, आता थोडस उतरतं वय लागलं म्हणून महाराज आत्मदेवाला वाईट वाटायला लागलं. माझं पिंडदान कोण करेल, कोण मला तर्पण त्या ठिकाणी देईल. आता मी आत्मदेवाला वाटलं की गोपालन केल्याने तर आपल्या त्या ठिकाणी प्रारब्धामध्ये काही बदल होईल, म्हणून गाय आणली, पण गायीने देखील वासरू दिलं नाही महाराज.
वृक्षारोपण करा म्हणून दारामध्ये वृक्ष लावला, फळाचं वृक्ष लावलं तर त्याला फळ लागत नव्हतं. काय नशीब असेल एखाद्याचं बघा. फळ लागत नव्हतं. गाय सांभाळली तर गायीलाही वासरू होत नव्हतं. मग मात्र आत्मदेवाला पश्चाताप झाला आणि आत्मदेवाने सरते शेवटी आत्महत्या करण्याचा विचार केला. आणि तिथे मग एका विरक्त संन्याशाची भेट झाली. त्याने मग महाराज एक फळ दिलं. खूप समजावून सांगितलं, कोणी कोणाला सुख दुःख देत नाहीत, आपणच आपले शत्रू, आपणच आपले मित्र असतो. पण आत्मदेवाला ऐकायला तयार नव्हता. म्हणजे महाराज प्रारब्ध बदलता येतं, संताला बदलता येतं. म्हणून त्यावेळेस त्या संताने एक फळ दिलं ना आत्मदेवाला सांगितलं, म्हणजे तुझ्या नशिबात काही पुत्र सुख नाहीये, परंतु हे फळ तुझ्या पत्नीला खाऊ घाल. हा घरी आल्या आल्या आपल्या बायकोला हाक मारतो, अगं ऐकलीस का? म्हणजे साधू महात्म्याने फळ दिले. हे फळ खाल्ल्याने तुला त्या ठिकाणी तू पुत्रवती होशील, तुला त्या ठिकाणी संतती होईल. आता तर्क वितर्क करणार होते. आमच्या नवऱ्याला काही कळत नाही, म्हणले कुठला प्रसाद आणलाय की म्हणते. काही काही बाया असतात महाराज, कुठलं हे फळ आणले की दिले आणि खायने खाल्ल्याने कुठे काही संतती होते का असं म्हणून तिने ती गाईला फळ खाऊ घातलं. आणि मग मात्र महाराज आत्मदेवाने आल्याला विचारलं, म्हणले खाल्लं का फळ? म्हणले खाल्लं म्हणे. शेजारच्याच गावात तिची बहीण दिलेली होती. बहिणी आली, दोघीची चर्चा रंगली आणि तिने सांगितलं, अगं माझ्या नवऱ्याने फळ आणलं होतं, मी काही खाल्लं नाहीये. आणि म्हणले आता काय करायचं? म्हणले काही नाहीये. म्हणले तुला आता दिवस गेलेले आहेत ना, तूच मला दे. म्हणले कसं? मी तुला जेवढे पैसे पाहिजे तेवढे पैसे देते. ठीक आहे, दोघीचा करार झाला असं गृहीत धरा. आणि तिनं मग आपली होणारी संतती रात्रीच्या वेळी तुला आणून देते असं म्हणून वचन दिलं. आणि काळ लोटला. आत्मदेवाने त्या ठिकाणी मग विचारलं, मग हिने सगळे ते चिरकुटे घालून त्या ठिकाणी वाढविले. पोट करी बोभाट जनामध्ये सगळं सोंग किंवा सगळं नाटक तिने केलं. आणि आत्मदेवाला मग त्या ठिकाणी वाटलं आता मला संतती होणार. आणि झाला असं महाराज. ज्यावेळेस मग तिला त्या शेजारच्या गावामध्ये झालं, रात्रीच्या वेळी आणून ठेवण्यात आलं. आत्मदेव सकाळ सकाळी आले पाहतात तर त्या ठिकाणी विचारायला लागले, अगं मला झालेले पोरग तुझ्यासारखे दिसत नाही, माझ्यासारखे दिसत नाही. आत्मदेवाला वाटायला लागलं. ते म्हणले कसं का असे ना दिलंय देवाने हे गृहीत धरा ना. त्यावेळेस मग मात्र ठीक आहे, आता मग 3 महिन्यानंतर ज्या गाईलाही फळ खाऊ घातलं होतं त्या गाईलाही मुलगा झाला. म्हणजे चमत्कार झाला. भगवान जब देते तो छप्पर फाड़ के देते. सगळं गाव सगळी नगरी आली महाराज पाहण्याकरता. गायीने पुत्र दिलाय. आत्मदेवाने त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. आणि इकडे जो आता त्याचं नाव धुंदुकारी ठेवण्यात आलं. हा कुख्यात आणि विख्यात झाला. हा पाप करायला लागला आणि पुण्य करायला लागला. परिणाम असा झाला, एका दिवशी आत्मदेवाला याने दारू पिली, मदिरा पिऊन मारायला लागला भयंकर. आत्मदेव तिथून निघून गेले तीर्थयात्रेला. घरामध्ये जे धुंदुली होती तिने आत्महत्या केली. आणि हे जे आहेत ना गोकर्णजी, तीही तीर्थयात्रा करण्याकरता निघून गेले. आणि घरामध्ये 5 वेश्या आणल्या. सगळी होती संपत्ती तेवढी महाराज वाडवडिलांची संपवली. चोऱ्या करायला लागला. राज दरबारात चोरी केली. मोठा असं गाठोडं बांधून आणलं. त्यावेळेस या 5ही वेश्याने त्याला रात्रीच महाराज त्याच्या अंगावरती तेल टाकून त्याला मारून टाकलं, जिवंत जाळलं आणि तिथेच पुरलं. त्या वाड्यामध्ये महाराज वाडा पडका पडला. कालांतराने 10-12 वर्षानंतर तिथे गोकर्णजी आले. गोकर्णजी पाहतात तर काय महाराज सगळा पडका वाडा. पण हा पिशाची योनीला गेलेला होता. क्षणात रडायला लागला, क्षणात त्या ठिकाणी हसायला लागला. आणि आपली जी आत्मकथा जी आहे याने सगळे सांगितली, या पिशाची योनीतून मला तुम्ही मुक्त करू शकता भैया, मी तुमचा भाऊ आहे, काही करा, मला याच्यातून मुक्त करा, खूप यातना होत आहेत. असं म्हटल्याच्या नंतर गोकर्णजीने सूर्याला विचारलं आणि सूर्याने सांगितलं की श्रावण मासामध्ये त्या ठिकाणी तुम्ही भागवत कथा करा, त्या पिशाची योनीतून तो मुक्त होईल. तेवढ्यात महाराज श्रावण मास आल्याच्या नंतर गोकर्णजीने तिथे अनुष्ठान केलं आणि भागवत कथा जी आहे ती भागवत कथा प्रारंभ केली. 7 दिवसानंतर तो जो काही आहे धुंदुकारी त्या योनीतून मुक्त झाला आणि वैकुंठाला त्याला त्या ठिकाणी प्राप्ती त्या ठिकाणी झाली. म्हणजे वाईटातला वाईट जरी असला आणि परंतु 7 दिवस त्याने मनन केली कथावर का, कथा या कानाने ऐकली या कानाने सोडून दिली असं नाही महाराज. सर्वेंद्रियाचे कान करून त्याने श्रवण केले, मनन केलं. गाय जसं चरते आणि पुन्हा रवंत करते तशी कथा जी आहे ती आपण मनन जर केली तर ती आपल्यावरती परिणाम करू शकते. नाहीतरी कथा जी आहे नुसती ऐकायची म्हणून जर आपण ऐकली
तर ती आपल्याला तेवढं पुण्य आणि फल देणार नाहीये. म्हणून भागवताची थोडीशी या ठिकाणी विधी सांगितली. भागवत कथा होते त्या ठिकाणी महाराज गुढिया तोरणी गुढी वगैरे सगळंच सगळे या ठिकाणी मंगलमय वातावरण असावं. ज्या ठिकाणी कथा होते तिथे नामस्मरण असावं. ज्या ठिकाणी कथा असते त्या ठिकाणची थोडीशी नियमावली सांगितली. 7 दिवस कथा चालू आहे तोपर्यंत खोटं बोलायचं नाही. 8व्या दिवसापासून चालू करा. मग 7 दिवस तरी बोलू नका म्हणे. जर बोलायची वेळ आली असेल तर टाळा, बोलू नका असं सांगितलेलं आहे. आणि प्रचार करा. जेवढे आप्त इष्ट नातेवाईक आपले पाहुणे आहेत तेवढ्यांना सांगा. कारण तुम्ही जर त्यांना जर कथेला 1 दिवस 2 दिवस जर आणलात श्रवण करण्याकरता तर त्याचा अर्ध पुण्य तुम्हाला मिळतं. म्हणून हे जे भागवताची महती आहे, भागवताचं ज्या या ठिकाणी मोठेपण जे आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे. 6 अध्यायामध्ये या ठिकाणी भागवत महात्म्य समाप्त होतं. उद्यापासून आपल्याला 12 स्कंद आहेत भागवतामध्ये. प्रथम स्कंदापासून ते 12 स्कंदापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी कथा श्रवण करायची आहे. उद्यापासून आपण आपली वेळ झाली आहे. 4:05 झालेले आहेत. आजचा आपला थोडासा पहिलाही दिवस होता आणि म्हणून उद्यापासून येत असताना आपण जे आहे ते कथेला बहुसंख्येने उपस्थित राहा. प्रचार प्रसार करा, इतरांनाही सांगा. कारण असं आहे सत्कर्म जे आहे ते सांगितलं पाहिजे. महाराज आपलं हे नशीब आहे. म्हणून 1 ते 4 आपली ही कथा उद्यापासून होईल. आजची कथा जी आहे ते आपल्याला या ठिकाणी समारोप करायचा आहे. आणि झालेली ही जी आजची ही जी भागवताची प्रथम दिवसाची कथा आहे गुरुवर्यांच्या चरणारविंदावरती या ठिकाणी समर्पित करतो. आणि मी माझी वाणी जी आहे ते इथेच त्या ठिकाणी थांबवतो. थोडंसं आपण जे आहे ते भजन घेऊ होता. भजन घेऊन पुन्हा आपण जे आहे ती भागवताची आरती या ठिकाणी करूता महाराज.